हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू इंग्वर्स इंग्लिश अकॅडमी. सो आज आपल्या 30 डेजच्या फ्री स्पोकन इंग्लिश कोर्सचा हा 30वा दिवस आहे. हा लास्ट डे आहे आपल्या या फ्री स्पोकन इंग्लिश कोर्सचा. ओके, सो लर्न इंग्लिश बाय प्रॅक्टिस डे 30. तर बघा, मी तुम्हाला फर्स्ट लेक्चरपासून एक प्रॉमिस केलं होतं की प्रत्येक लेक्चर, प्रत्येक सेशन हा आपण विदाउट एनी ग्रामर, विदाउट एनी ग्रॅमॅटिकल फॉर्म्युला शिकणार आहोत. ठीक आहे, प्रॅक्टिसच्या माध्यमातून आपण इंग्लिशला मास्टर करणार आहे आणि ती गोष्ट मी 30व्या दिवसापर्यंत फॉलो करत आलेलो आहे. ओके, आज आपण खूप महत्त्वाचे स्ट्रक्चर्स शिकणार आहे. खूप इम्पॉर्टंट स्ट्रक्चर्स आहेत हे, जे आपलं 28व्या दिवसाचं लेक्चर होतं त्याच्यामध्ये पण मी काही स्ट्रक्चर्स दिले होते, ॲडव्हान्स स्ट्रक्चर्स होते, आणि हे सुद्धा त्याच्या पुढचे अजून जास्त ॲडव्हान्स स्ट्रक्चर्स आहेत जे की आज आपण शिकणार आहे. आणि हे स्ट्रक्चर सुद्धा फक्त आणि फक्त प्रॅक्टिसच्या माध्यमातून, कंडिशन्सच्या माध्यमातून आपण शिकणार आहे. इथं मी तुम्हाला खूप ग्रामरकडे घेऊन जाणार नाहीये, कारण की मी तुम्हाला सुरुवातीपासूनच सांगत आलेलो आहे की तुम्ही खूप ग्रामर केलं तर तुम्ही इंग्लिश कधीच बोलू शकणार नाहीये. इंग्लिशमध्ये सातत्य हवं आहे, क्लिअर कन्सेप्ट हव्या आहेत, कंडिशन्स माहिती असल्या पाहिजेत आणि भरपूर प्रॅक्टिस हवी असते, तेव्हाच आपण इंग्लिश जे ते बोलू शकतो. ठीक आहे, तर आपण आता काय करणार आहे, प्रॅक्टिसच्या माध्यमातून इंग्लिश जे ते शिकणार आहे. स्ट्रक्चर्स आपण शिकणार आहोत, ॲडव्हान्स स्ट्रक्चर्स आहेत हे. ठीक आहे, बघा, मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगितली होती की हा मी कम्प्लीट कोर्स तुम्हाला देऊ करतोय. ठीक आहे, हा कम्प्लीट कोर्स तुम्हाला देतोय मी, याच्यामध्ये मी कुठलीच गोष्ट हातची राखलेली नाहीये. ठीक आहे, एक कम्प्लीट, एक प्रॉपर 30 डेजचा कोर्स मी तुम्हाला प्रोव्हाइड करत आहे. आणि बघा, याच्यामध्ये मी तुम्हाला ॲडव्हान्स स्ट्रक्चर्स सुद्धा प्रोव्हाइड करतोय आज. ठीक आहे, तर जो कोणी व्यक्ती हा 30 दिवसाचा कोर्स पूर्ण करणार आहे, निश्चितच त्याच्या इंग्लिशमध्ये त्याला इम्प्रूव्हमेंट जाणवणार आहे. आता ती इम्प्रूव्हमेंट किती होणार हे त्याच्या प्रॅक्टिसवर डिपेंड असणार आहे, आणि तो आपले किती लेक्चर्स पाहतोय किंवा तो किती फोकसनी लेक्चर पाहतोय याच्यावर डिपेंड असणार आहे. तसेच मी तुम्हाला हे पण सांगितलं की आपली ई बुक आहे, आपले नोट्स आहेत, ज्याच्यामध्ये भरपूर एक्झाम्पल्स आहेत आणि त्याच्यामध्ये मी खूप व्यवस्थित एक्सप्लेन केलेलं आहे सगळं. तर हे जरी तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा. मी माझा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा शेअर केला होता प्रिव्हियस लेक्चर्समध्ये, तर मी कमेंट्समध्ये सुद्धा माझा कॉन्टॅक्ट नंबर शेअर केला होता. मला बऱ्याचशा लोकांनी जे ते मेसेज केले की सर मला ई बुक हवं आहे, नोट्स हव्या आहेत, आणि त्यांना मी ते प्रोव्हाइड केलंय. जर तुम्ही अजूनपर्यंत प्राप्त केलं नसेल ई बुक आणि आपल्या नोट्स, तर मला तसा मेसेज करा. माझी टीम किंवा मी तुम्हाला जे ते नोट्स किंवा ई बुक जे ते पाठवत जाईल. ओके, सो आता आपण लेक्चरला सुरुवात करूयात. तर बघा, आपण आज स्ट्रक्चर शिकणार आहे. आपलं पहिलं स्ट्रक्चर आहे वुड हॅव प्लस V3. ठीक आहे, वुड हॅव प्लस V3. आता बघा, आपण बऱ्याच वेळा असं बोलत असतो ना की मी तुला कॉल केला असता पण राहून गेलं. ठीक आहे, तुम्हाला सांगायचं होतं ना, मी तुला दिले असते पैसे. दिलेत का पैसे? नाही दिले. पण आपण असं बऱ्याच वेळा म्हणतो बघा की अरे मला तू सांगायचं होतं, होते माझ्याकडे पडून पैसे होते, तू जर मला म्हटला असता तर मी तुला नक्कीच पैसे दिले असते, पण तू मला सांगितलंच नाहीस. बघा, मी तुला नक्कीच पैसे दिले असते, मी तुला कॉल केला असता. तुझी गाडी खराब झाली होती का? ठीक आहे, मी तुला घ्यायला आलो असतो, तिथे कॉल करायचा होता. हे अशा प्रकारचे वाक्य दैनंदिन जीवनामध्ये तुम्हीच विचार करा, किती वेळा आपण बोलतो. खूप वेळा बोलतो आपण अशा प्रकारचे वाक्य, पण हीच वाक्य इंग्लिशमध्ये सुद्धा असतात. लक्षात ठेवा, लँग्वेज कोणतीही असू, सगळं काही कंडिशनवर डिपेंड असतं. कंडिशन जसे निर्माण होणार तसं तुम्ही वाक्य बोलणार. मग ते मराठी असू द्यात, हिंदी असू द्यात किंवा इंग्लिशमध्ये असू द्यात. एवढंच की मराठी किंवा हिंदीमध्ये आपण ही वाक्य सहज बोलू शकतो कोणत्याही कंडिशनमध्ये, पण हीच गोष्ट आपल्याला इंग्लिशमध्ये बोलता येत नाही. का बोलता येत नाही? बिकॉज थोडंसं नॉलेजची कमतरता भासते. बरोबर ना, आपल्याला माहिती नसतात हे स्ट्रक्चर्स किंवा हे कसं बोलायचं असतं ते. तर तुमची ही जी त्रुटी आहे, तुमची ही जी कमतरता आहे ना, ती कमतरता मी आज भरून काढणार आहे. आणि अशी लोक की ज्यांना डेली लाईफमध्ये इंग्लिश बोलता येतं पण अशा प्रकारच्या सिच्युएशन्स बद्दल बोलता येत नाही. ठीक आहे, त्यांना असं वाटतं की माझं इंग्लिश इनकम्प्लीट आहे, पण त्यांना कारणच कळत नाही की का इनकम्प्लीट आहे माझं इंग्लिश. तर बघा, तुमचं इंग्लिश याच रिझनमुळे इनकम्प्लीट आहे, कारण तुमच्याकडे हे अशा प्रकारच्या कंडिशनमध्ये कसं बोलायचं ही स्ट्रक्चर्स नाही आहेत. ओके, सो स्टार्ट करूयात आपण. बघा, आय वुड हॅव हेल्प यू. आय वुड हॅव हेल्प यू. मी तुला मदत केली असती. या स्ट्रक्चरचा मिनिंग आहे मी तुला मदत केली असती, मी तुला हेल्प केली असती. एक कंडिशन इमॅजिन करूयात. बघा, आपण कंडिशन अशी आहे की तुमचा एखादा फ्रेंड आहे.
ठीक आहे, तुमचा एखादा फ्रेंड आहे आणि त्याची गाडी जे आहे ते बंद पडली होती रस्त्यामध्ये, त्याची गाडी बंद पडली आणि त्याला खूप धक्का मारत मारत जे ते गाडी जे ते एका गॅरेजकडे त्याला घेऊन जावी लागली, खूप स्ट्रगल करावा लागला, खूप त्रास झाला आणि त्याने तुम्हाला दुसऱ्या दिवशी ही गोष्ट सांगितली. मग इथे तुम्ही काय म्हणताय त्याला की अरे तुम्हाला आधी सांगायचं ना, हे तू जर मला एक कॉल केला असता आणि असं म्हटलं असता की माझी गाडी बंद पडली आहे, माझी मदत करायला ये, मी तुला मदत केली असती, मी तुला मदत केली असती. आय वुड हॅव हेल्प यू. समजतं? आय वुड हॅव हेल्प यू, मी तुला मदत केली असती. थोडक्यात वुड हॅव प्लस V3 हे जे स्ट्रक्चर आहे ते आपण त्या केसमध्ये यूज करतो ज्यावेळेस आपल्याला सांगायचंय की मी हे केलं असतं, मी ते केलं असतं, मी तुझी मदत केली असती, मी तिथे आलो असतो, ठीक आहे, काहीतरी केलं असतं, हे ज्यावेळेस सांगायचंय त्यावेळेस आपण वुड हॅव प्लस V3 यूज करतो, लक्षात ठेवा. पण इथे प्रत्यक्षात घटना घडलेली असते का, तर अजिबातच नाही, पण आपण आपली कल्पना सांगतोय. ठीक आहे, की तू जर एखादी गोष्ट केली असती ना तर मी निश्चितच तिथं आलो असतो, तू जर मला कॉल केला असता मी तेथे आलो असतो, तू जर मला सांगितलं असतं मी मदत केली असती. समजतंय? अशा प्रकारच्या इमॅजिनेशनवाल्या गोष्टी सांगायच्यात, वुड हॅव प्लस V3 यूज करा. ठीक आहे, आपण अजून 1-2 सेंटेन्सेस बघूयात आणि देन आपण हे वाक्य कसं बनवायचं हे स्ट्रक्चर शिकून घेणार आहे. दुसरं सेंटेन्स बघा, वी वुड हॅव गॉन देअर. वी वुड हॅव गॉन देअर. आम्ही तेथे गेलो असतो. ठीक आहे, आम्ही तेथे गेलो असतो. नेक्स्ट सेंटेन्स, ही वुड हॅव ॲक्सेप्टेड द ऑफर. ही वुड हॅव ॲक्सेप्टेड द ऑफर. त्याने ऑफर ॲक्सेप्ट केली असती. ठीक आहे, सपोज एखादं काम होतं आणि त्या कामामधला एक खूप चांगला तज्ज्ञ व्यक्ती आहे, पण त्या तज्ज्ञ व्यक्तीला ऑफर दिलीच नाही त्या कामाची, कारण की जो व्यक्ती ऑफर देणार होता त्याला असं वाटलं की तो व्यक्ती जास्त फीज चार्ज करेल, त्याच्यामुळे त्यांनी काय केलं तर एका नवीन माणसाला काम दिलं. मग तुम्ही काय म्हणताय की अरे त्याला काम सांगायचं होतं तू का, कारण की तो व्यक्ती तज्ज्ञ आहे, त्याच्या एक्सपर्टीज जास्त आहे. ठीक आहे, मग तुमचा मित्र काय म्हणतोय की अरे नाही, त्याने जास्त पैसे चार्ज केले असते, ही ऑफर त्यांनी स्वीकारली नसती. मग तुम्ही काय म्हणताय, तो त्याला एकदा बोलून तरी पाहायचं होतं, त्याने नक्कीच. ठीक आहे, मला असं वाटतंय की त्याने ऑफर जे ते ऍक्सेप्ट केली असती. बघा, ऑफर ऍक्सेप्ट केली असती हे असं आपल्याला बोलायचंय, म्हणून काय यूज केलं, ही वुड हॅव ऍक्सेप्टेड दी ऑफर. त्याने ऑफर ऍक्सेप्ट केली असती. फाईन. तर बघा, अशा प्रकारचे सेंटेन्सेस जर तुम्हाला बनवायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर सुरुवातीला व्यक्तीपासून सुरुवात करायची आहे. ज्या व्यक्तीबद्दल बोलताय तुम्ही तो व्यक्ती तुमचा स्टार्टिंगला येणार आहे. त्या व्यक्तीच्या नंतर तुम्हाला यूज करायचा आहे वुड हॅव. काय यूज करायचा आहे, वुड हॅव कंपल्सरी. ठीक आहे, तो जो आपला शब्द येतो ना, केलं असतं, ठीक आहे, असतं, असते, त्याच्यासाठी आहे इंग्लिशमध्ये वुड हॅव. ठीक आहे, वुड हॅवच्या नंतर यूज करा ऍक्शनचा थर्ड फॉर्म, ऍक्शनचा थर्ड टाईप यूज करायचा आहे कंपल्सरी. इथे फर्स्ट किंवा सेकंड यूज होत नाही, थर्डच यूज होतो कंपल्सरी सगळीकडे. ठीक आहे, म्हणजेच वर्बचा टाईप 3, वर्ब 3. आणि शेवटी तुम्हाला ऑब्जेक्ट यूज करायचा आहे. ऑब्जेक्ट म्हणजेच काय, तर एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन, तुमची जी काय एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन असेल ती पुढे यूज करा. ठीक आहे, तर अशा प्रकारे हे आपलं सेंटेन्सचं स्ट्रक्चर राहणार आहे. तर नेक्स्ट सेंटेन्स बघूयात आपण आता. शी वुड हॅव अंडरस्टूड द सिच्युएशन. शी वुड हॅव अंडरस्टूड द सिच्युएशन. याचा अर्थ आहे की तिला सिच्युएशन समजली असती, तिने सिच्युएशन जे ते समजून घेतली असती. समजा असं झालं की तुमची एखादी फ्रेंड आहे जिच्याकडून तुम्ही उसने पैसे घेतले होते आणि तिला तुम्ही म्हटले होते की मी तुला 2 आठवड्यांमध्ये पैसे जे ते वापस करेन. पण 2 आठवड्यांमध्ये काही तुमचा बंदोबस्त झाला नाही पैशांचा, म्हणून तुम्ही काय केलं, एक छोटंसं एक स्मॉल लोन जे ते तुम्ही केलं आणि त्या लोनमधून तिला पैसे दिले तुम्ही. मग तुमचा मित्र म्हणतोय की अरे कशाला लोन करायचं छोटं तरी, तिने समजून घेतलं असतं. तू जर तिला बोलला असता ना, तिने समजून घेतलं असतं. ठीक आहे, तिने सिच्युएशन जे ते समजून घेतली असती. शी वुड हॅव अंडरस्टूड दी सिच्युएशन. बघा, इथे सुद्धा आपण ऍक्शनचा थर्ड टाईप यूज केलाय. ठीक आहे, प्रत्येक सेंटेन्समध्ये बघा व्यक्तीने सुरुवात केलेली आहे, देन वुड हॅव, देन ऍक्शनचा तिसरा टाईप व शेवटी एक्स्ट्रा डिटेल्स आहेत. हे तर झालं काय, वुड हॅव. आता आपण कुड हॅव बघूयात. कुड हॅव काय आहे. बऱ्याचशा लोकांना ज्यांना म्हणजे इंग्लिश बोलता येतं त्या लोकांना वुड हॅव आणि कुड हॅव याच्यामध्ये खूप कन्फ्युजन असतं. तर असे जर व्ह्यूअर्स पाहत असतील व्हिडिओ तर तुमचं आज हे कन्फ्युजन जे आहे ते दूर होणार आहे. ठीक आहे, बघूयात आपण सेंटेन्स.
यू कुड हॅव कॉल्ड मी. यू कुड हॅव कॉल्ड मी. तू मला कॉल करू शकला असतास. तू मला कॉल करू शकला असता. आता बघा इथे वुड हॅव मध्ये पण तेच आहे. ठीक आहे, असतं, असता आणि कुड हॅव मध्ये पण काय असतं, असता, असती हे असं आहे. पण इथे बघा काय आहे, शकला असता, शकला, शकले, शकलो हे अशा प्रकारचे शब्द येणार आहेत. कशामध्ये, तर कुड हॅव मध्ये. आणि वुड हॅव आणि कुड हॅव मध्ये एक डिफरन्स आहे किंवा एक अंतर म्हणजे असं आहे की कुड हॅव आपण ऑपॉर्च्युनिटी बद्दल बोलत असतो, क्षमतेच्या बेसवरती बोलत असतो किंवा एखादी गोष्ट शक्य होती म्हणून आपण बोलत असतो. आपण काय सांगतो त्या व्यक्तीला की अरे तुम्हाला कॉल पण करू शकला असतास ना, तू कॉल का नाही केला, म्हणजे तुझ्या हातात ती संधी होती कॉल करण्याची. ठीक आहे, तुझ्यासाठी ती गोष्ट सोपी होती, तुझ्यासाठी ती गोष्ट शक्य होती, मग तुम्ही ती गोष्ट का नाही केली, तू ती गोष्ट मिस का केली, असं आपण त्याला बोलतोय. ज्यावेळेस आपण एखाद्या शक्यतेच्या बेसिसवरती काहीतरी बोलत असतो. ठीक आहे, कुड हॅव हा जास्त सर्टन आहे, लक्षात ठेवा वुड हॅव पेक्षा. वुड हॅव तरी एखाद्या वेळेस एखादा व्यक्ती हवेमध्ये काहीतरी बोलू शकतो, पण कुड हॅव मध्ये काय असतं, तर काहीतरी स्ट्रॉंग बेस असतो. जसं की समजा एक व्यक्ती असा म्हणतोय की आय वुड हॅव गिवन यू 10 लाख रुपीज. आय वुड हॅव गिवन यू 10 लाख रुपीज. इथं बघा एवढी ताकद नाही ह्या सेंटेन्समध्ये, पण एखादा व्यक्ती असा म्हणतोय ना की आय कुड हॅव गिवन यू 10 लाख रुपीज, तर जो कुड हॅव यूज करतोय ना तो जास्त स्ट्रॉंग असतो. का, कारण की तो कोणत्या तरी क्षमतेच्या बेसिसवरती ती गोष्ट बोलत असतो. समजते मी काय म्हणतोय. इथे अशी सुद्धा सिच्युएशन असू शकते की तो जो व्यक्ती तुम्हाला म्हणतोय ना की आय कुड हॅव गिवन यू 10 लाख रुपीज, त्याने आत्ताच बँकेमध्ये 20-30 लाख रुपये तिथे जाऊन जमा केले आणि तुम्ही पण त्यांच्यासोबत होता. तो व्यक्ती असा म्हणतोय की अरे हे बघ माझ्याकडे एवढे पैसे होते, तू जर मला आधी सांगितलं असतं तर मी तुला 10 लाख रुपये देऊ शकलो असतो. आय कुड हॅव गिवन यू 10 लाख रुपीज. मी तुला 10 लाख रुपये जे ते देऊ शकलो असतो. तिकडे काय, आय वुड हॅव गिवन यू 10 लाख रुपीज. इथं स्ट्रॉंग एव्हिडन्स नाहीये वुड हॅवच्या केसमध्ये. कुड हॅवच्या केसमध्ये काय आहे, स्ट्रॉंग एव्हिडन्स आहे, स्ट्रॉंग बेस आहे. कारण की ज्या गोष्टीच्या बळावरती बोललं जाते ती गोष्ट दिसतीये की त्यांनी बघा 30 लाख रुपये जमा केले. 30 लाख जमा केले म्हणजे तो जो आहे तो 10 लाख रुपये तर देऊच शकला असता. समजतंय मी काय म्हणतोय ते. वुड हॅव मध्ये आणि कुड हॅव मध्ये काय डिफरन्स आहे ते. ज्या वेळेस जास्त स्ट्रॉंग बेस असेल, ज्यावेळेस ऑपॉर्च्युनिटी असेल, ज्यावेळेस एखादी गोष्ट करणं पूर्णपणे शक्य होतं, त्या सिच्युएशनवर जर बोलायचं असेल तुम्हाला तर निश्चितच तिथे कुड हॅव यूज करा. ठीक आहे, पुढे वी कुड हॅव वोन द मॅच. वी कुड हॅव वोन द मॅच. आपण मॅच जिंकू शकलो असतो, आपण मॅच जिंकू शकलो असतो. आता इथे बघा मी तुम्हाला 2 सेंटेन्सेस सांगतो. वी वुड हॅव वोन द मॅच आणि इकडे वी कुड हॅव वोन द मॅच. वुड हॅवचं काय मिनिंग होतोय की आपण मॅच जिंकलो असतो आणि इकडे वी कुड हॅव वोन द मॅच, आपण मॅच जिंकू शकलो असतो. आता दोघांमध्ये एक डिफरन्स आहे. ज्यावेळेस एखादा व्यक्ती म्हणतोय ना वी वुड हॅव, तर इथे सिच्युएशन अशी असणार आहे किंवा तुम्ही पण ही गोष्ट डोक्यात ठेवा, सिच्युएशनच्या अनुसार सगळ्या गोष्टी जे ते समजून घ्या तुम्ही. आता मॅच जे ते सुरू होणार आहे. ठीक आहे, बघा मॅच जे ते सुरू होणार आहे, टॉस झाला, तुम्ही जे ते टॉस जिंकलात, तुम्ही म्हटलात की आम्हाला बॅटिंग करायची. पण तिथून पुढे एवढ्या जोरात जो पाऊस सुरू झाला की पाऊस काही थांबलाच नाही, मॅच जे ते कॅन्सल झाली, रद्द झाली मॅच. ठीक आहे, मग तुम्ही काय म्हणता की अरे आपण मॅच जिंकलो असतो. आपण मॅच का जिंकलो असतो, कारण की आपली टीम जास्त स्ट्रॉंग आहे. पण बघा लक्षात ठेवा, टीम जरी स्ट्रॉंग असेल तरी काय सांगता येत नाही ना, जर ती टीम जर त्या दिवशी चांगली खेळली तर ती पण जिंकू शकते. म्हणजे इथे हा जो व्यक्ती म्हणतोय की आपण मॅच जिंकलो असतो, तिथे काही एव्हिडन्स आहे का स्ट्रॉंग, काही स्ट्रॉंग बेस आहे का, नाही. जस्ट तो एक हवेमध्ये बोलल्यासारखं झालं ना त्याचं की आपण मॅच जिंकलो असतो. पण बघा दुसरी एक कंडिशन तुम्हाला मी समजावून सांगतो. वी कुड हॅव वोन द मॅच. इथे अशी सिच्युएशन आहे की तुमची बॅटिंग आली, तुम्ही टॉस जिंकलात, तुमची बॅटिंग आली आणि तुम्ही जे ते 10 ओव्हरमध्ये, ठीक आहे 10 ओव्हर्समध्येच 120 रन्स बनवले. ठीक आहे, विदाउट एनी लॉस, एक पण विकेट पडलेला नाहीये. ठीक आहे, आणि ते पिच असं आहे की जिथे 20 ओव्हरमध्ये 150 रन जरी झाले ना तरी ते चेस करणं खूप अवघड असतं. आणि तुम्ही बघा 10 ओव्हरमध्येच किती रन केले, 120 रन्स केले. म्हणजे पुढच्या 10 ओव्हर्समध्ये तुम्ही निश्चितच 200 रन तर बनवूच शकला असता. आणि 150 चेस करणं कठीण आहे, तिथे 200 कसे चेस होणार, बरोबर ना. पण पाऊस खूप पडला, पाऊस एवढा पडला
की फर्स्ट इनिंगची बॅटिंग सुद्धा कम्प्लीट होऊ शकली नाही. मग इथे काय झालं, अगेन सामना म्हणजेच मॅच जे ते रद्द झाली. तुम्ही काय म्हणताय की वी कुड हॅव वोन दी मॅच, आपण मॅच जिंकू शकलो असतो. कारण सुरुवात खूप चांगली झाली होती आपली, 120 रन्स बोर्डवरती होते. बघा इथं काय आहे, स्ट्रॉंग बेस आहे ना, इथं संधी होती बरोबर, इथं ऑपॉर्च्युनिटी होती. तिथं काय ऑपॉर्च्युनिटी होती का, कारण की मॅचच सुरू नव्हती झाली. पण हा व्यक्ती फक्त आणि फक्त स्ट्रॉंग टीमच्या बेसवरती बोलतोय, पण इथे हा ऑपॉर्च्युनिटीच्या बेसवरती बोलतोय. काहीतरी एक संधी निर्माण झाली होती, काहीतरी स्ट्रॉंग बेस होता. समजतंय वुड हॅव मध्ये आणि कुड हॅव मध्ये काय डिफरन्स आहे ते. आय होप तुम्हाला समजलं असेल व्यवस्थित डिफरन्स. ठीक आहे, तर ज्यावेळेस संधी निर्माण झाली, ज्यावेळेस काहीतरी स्ट्रॉंग तुम्हाला बेस दिसतोय, त्यावेळेस कुड हॅव यूज करायचा. फाईन. सो वी कुड हॅव वोन दी मॅच, आपण मॅच जिंकू शकलो असतो. ठीक आहे, पुढे नेक्स्ट. शी कुड हॅव हेल्प अस, शी कुड हॅव हेल्प अस, ती आपल्याला मदत करू शकली असती. एखादी खूप श्रीमंत व्यक्ती आहे, ठीक आहे, एक लेडी आहे जी की खूप श्रीमंत आहे, तिच्याकडे एवढे पैसे आहेत तर ते आपल्याला निश्चितच मदत करू शकले असते. फक्त आपण जे ते तिला जाऊन बोलायचं होतं की आम्हाला मदत हवी आहे, ते आपल्याला निश्चितच मदत करू शकली असती. अगेन तिच्या ॲबिलिटीवरती बोललं जातंय की ती एवढी एबल आहे की ती सहज मदत करू शकते. ठीक आहे, दॅट्स वाय इथे कुड हॅव यूज केला आपण. आता याचं सेंटेन्स स्ट्रक्चर काय असतं, म्हणजे असं वाक्य कसं बनवायचं आपण हे बघूयात आपण. तर सुरुवातीला बघा, तुम्हाला व्यक्तीने सुरुवात करायची आहे. ज्या व्यक्तीबद्दल तुम्ही बोलताय त्या व्यक्तीने सुरुवात करा वाक्याची. देन कंपल्सरी कुड हॅव यूज करायचा आहे, जसं प्रत्येक वाक्यामध्ये आता आपण करतोय. कुड हॅव, कुड हॅव यूज करून झाल्याच्या नंतर अगेन वर्बचं थर्ड फॉर्म, ऍक्शनचं थर्ड टाईप, आणि शेवटी एक्स्ट्रा डिटेल्स. ठीक आहे, शेवटी काय तर एक्स्ट्रा डिटेल्स. वुड हॅव सारखंच सेम, फक्त इथे वुड हॅव होतं, इथे कुड हॅव आहे, पण कंडिशन्स बघा वेगळ्या आहेत. कुड हॅव हे जास्त वजनदार आहे वुड हॅव पेक्षा. ठीक आहे, सो व्यक्ती, व्यक्तीच्या नंतर कुड हॅव, देन V3, आणि शेवटी काय तर एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन यूज करायची आहे तुम्हाला. नेक्स्ट सेंटेन्स आपलं, दे कुड हॅव टोल्ड मी द ट्रूथ, दे कुड हॅव टोल्ड मी द ट्रूथ, त्यांनी मला जे ते सत्य सांगू शकले असते, ते मला खरं किंवा ते मला सत्य सांगू शकले असते. ठीक आहे, असा एखादा व्यक्ती की जो कुठला तरी एका विषयाची खूप डीप इन्फॉर्मेशन जाणतोय, त्याला माहिती आहे सगळं इन्फॉर्मेशन. मग तो व्यक्ती जर त्या डिपार्टमेंटमध्ये असेल की ज्या डिपार्टमेंटमध्ये काम चालू आहे, मग त्याला निश्चितच त्या गोष्टीबद्दल जे ते इन्फॉर्मेशन असणार आहे. म्हणून आपण काय म्हणतोय किंवा ही व्यक्ती काय म्हणतात ते की ते, ठीक आहे, ते सर्व लोक ट्रूथ जे आहे किंवा सत्य जे आहे ते सांगू शकले असते, पण आपण त्यांना विचारलंच नाही. ते लोक आपल्याला सत्य सांगू शकले असते. ठीक आहे, पुढे नवीन स्ट्रक्चर आहे बघा. आय शुड हॅव कॉल्ड यू, आय शुड हॅव कॉल्ड यू याचा अर्थ आहे की मी तुला कॉल करायला पाहिजे होता, मी तुला कॉल करायला पाहिजे होता. नवीन स्ट्रक्चर आलं बघा. शुड हॅव प्लस V3 हे स्ट्रक्चर आहे. आता हे शुड हॅव प्लस V3 हे स्ट्रक्चर का यूज करायचं, कुठे यूज करायचं, तर बघा ज्यावेळेस तुम्हाला हे म्हणायचं की अरे मी ही गोष्ट करायला पाहिजे होती किंवा तू ते करायला पाहिजे होतं, ज्यावेळेस एक रिग्रेट असतो, ठीक आहे, थोडासा पश्चाताप की अरे ते करायला पाहिजे होतं. समजा एखादी खूप मोठी संधी होती इन्व्हेस्टमेंट करण्याची, पण त्यावेळेस तुम्ही काय दुर्लक्ष केलं आणि नंतर ज्यांनी इन्व्हेस्टमेंट केली त्यांना खूप चांगला प्रॉफिट मिळाला. मग तुम्ही म्हणताय की अरे माझ्याकडे पण पैसे होते पण मी काही इन्व्हेस्टमेंट केलीच नाही, मी इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे होती. पश्चातापाची भावना आहे बघा, थोडासा रिग्रेट होतोय की मी इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे होती. तर अशा प्रकारच्या सिच्युएशन्समध्ये आपण शुड हॅव प्लस V3 यूज करतो. आय शुड हॅव कॉल्ड यू, मी तुला कॉल करायला पाहिजे होता. पुढचं सेंटेन्स बघा. यू शुड हॅव चेक्ड द मेसेज, यू शुड हॅव चेक्ड द मेसेज, तू मेसेज चेक करायला पाहिजे होता, तू मेसेज चेक करायला पाहिजे होता. आता समजा एक सिच्युएशन आपण कन्सिडर करूयात. समजा असं झालं की एक व्यक्ती आहे की जो व्यक्ती कोणालाही भेटला की उगाचच खूप वेळ घालवतो बोलण्यामध्ये, खूप वेळ जो येतो तो टाइमपास करतो बोलण्यात, आणि तुम्हाला जे त्या व्यक्तीला सोडून पण निघता येत नाही. मग तुमच्या एका फ्रेंडने पाहिलं होतं त्या व्यक्तीला, तुमचा फ्रेंड जो तो निघून गेला तिथून, त्याला असं दिसलं की हा व्यक्ती भेटला की आता वेळ खाणार आपला, आणि त्याने तुम्हाला सुद्धा मेसेज केला की तो व्यक्ती येतोय, तू पण निघ पटकन. मग तुम्ही तो मेसेजच पाहिला नाही, मग त्या व्यक्तीने तुमचा वेळ खूप खाल्ला. मग तुमचा मित्र तुम्हाला म्हणतोय की अरे तुला मेसेज केला होता, तू मेसेज चेक करायला पाहिजे होता, यू शुड हॅव चेक्ड द मेसेज. ओके, पुढे. ही शुड हॅव लिसन्ड टू मी,
ही शुड हॅव लिसन्ड टू मी. त्याने माझं ऐकायला पाहिजे होतं. त्याने माझं ऐकलं पाहिजे होतं. समजा असं झालं की एक व्यक्ती आहे, तुमच्यापेक्षा वयाने छोटा आहे आणि त्या व्यक्तीने काहीतरी डिसिजन घेतला आणि तो डिसिजन घेण्यापूर्वी तुम्ही त्याला म्हटलं होतं की अरे हे असं नको करू, मला असं वाटतं हे रॉंग जाईल, तू हे मी जे सांगतोय ते कर. पण त्या व्यक्तीने काय तुमचं ऐकलंच नाही. मग तुम्ही त्यांच्या पॅरेंट्सला सांगताय काय मी त्याला सल्ला दिला होता आधी, मग त्याने माझं ऐकलंच नाही. त्याने माझं ऐकायला पाहिजे होतं. जर त्याने माझं ऐकलं असतं तर अशी वेळ आली नसती. त्याने माझं ऐकायला पाहिजे होतं. बघा, पश्चाताप, काहीतरी चूक झालेली आहे, काहीतरी चुकलं आहे. ही शुड हॅव लिसन टू मी. त्याने माझं ऐकायला पाहिजे होतं. आता हे अशा प्रकारचे वाक्य बनवण्यासाठी काय करायचं आहे आपल्याला, तर सुरुवातीला व्यक्ती यूज करायचा आहे, व्यक्तीचा उल्लेख करा. देन शुड हॅव यूज करा, कंपल्सरी शुड हॅव. त्याच्यानंतर ऍक्शनचा थर्ड फॉर्म येणार आहे, वर्बचा थर्ड फॉर्म. ठीक आहे, वर्बचं थर्ड टाईप. आणि शेवटी एक्स्ट्रा डिटेल्स यूज करा. ओके, एक्स्ट्रा डिटेल्स शेवटी यूज करायचे आहेत तुम्हाला. मग तुमचं हे सेंटेन्स बनून जाईल. नेक्स्ट बघूयात आपण. वी शुड हॅव लेफ्ट अर्ली. वी शुड हॅव लेफ्ट अर्ली. आपण जे ते लवकर जे ते निघायला पाहिजे होतं. आपण लवकर निघायला पाहिजे होतं. सपोज असं झालं की मूवीचे तिकीट्स तुम्ही बुक केले आणि तुम्ही जे ते म्हणजे ठरलेल्या वेळाप्रमाणे निघलात. असं नाही की तुम्ही खूप लेट निघलात, ठरलेल्या वेळाप्रमाणे निघलात तुम्ही. तुम्हाला माहिती होतं की जो सिनेमा हॉल आहे तिथे जायला जे ते जवळपास 20 मिनिटं लागतात. मग तुम्ही बरोबर 20 मिनिट अगोदर जे ते घरातून निघलात. पण असं झालं की रस्त्यावरती ट्रॅफिक होतं. ट्रॅफिकमुळे काय झालं, थोडा उशीर झाला. मग तुम्ही काय म्हणताय, अरे थोडं लवकर निघायला पाहिजे होतं आपण. ठीक आहे, आपण लवकर निघायला पाहिजे होतं. लवकर निघलो असतो तर सुरुवातीचा जो सीन आहे तो मिस नसता झाला मूवीचा. ठीक आहे, वी शुड हॅव लेफ्ट अर्ली. आपण जे ते लवकर निघायला पाहिजे होतं. ओके, बघा सेम केलं आपण इथे सुद्धा. व्यक्ती, देन शुड हॅव, देन ऍक्शनचं थर्ड टाईप, शेवटी काय तर एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन. आता पुढचं स्ट्रक्चर बघूयात आपण. ही मस्ट हॅव फॉरगॉटन. ही मस्ट हॅव फॉरगॉटन. तो नक्कीच विसरला असेल. ठीक आहे, तो नक्कीच विसरला असेल. आता बघा सपोज असं झालं की एक काहीतरी पार्टी आहे किंवा एखादं फंक्शन आहे आणि त्या फंक्शनमध्ये सगळ्यांना इन्व्हिटेशन मिळालं पण एका व्यक्तीला इन्व्हिटेशन मिळालं नाही. मग तुम्ही म्हणता की यार त्याला इन्व्हिटेशनच नाही दिलं. मग एक जण म्हणतो की अरे तू नक्कीच विसरला असेल इन्व्हाइट करण्याला. ठीक आहे, तो निश्चितच त्या व्यक्तीला इन्व्हाइट करायला विसरला असेल. मग तुम्ही काय म्हणता की अरे काहीतरी दुश्मनी वगैरे असेल त्याची आणि त्याची काय किंवा त्याच्या मनात काहीतरी त्याच्याबद्दल असेल राग वगैरे. मग तुम्ही एक व्यक्ती काय म्हणतोय की नाही तसं काही नसेल, राग वगैरे किंवा काही संताप वगैरे नसेल त्याच्या मनामध्ये, पण तो नक्कीच विसरला असेल मला असं वाटतं, कारण कामाची खूप गडबड आहे तर तो विसरला असेल. ठीक आहे, पुढचं वाक्य. शी मस्ट हॅव रीच्ड होम. शी मस्ट हॅव रीच्ड होम. ती नक्कीच घरी पोहोचली असेल. ती नक्कीच घरी पोहोचली असेल. आता हे जे वाक्य आहे ना मस्ट हॅवचं, नक्कीच असं झालं असेल, नक्कीच तसं झालं असेल, हे कधी यूज करायचं हे जरा स्पष्टीकरण पाहूयात आपण. बघा, मस्ट हॅव अधिक V3 हे आपण कधी यूज करायचं, ज्या वेळेस तुम्हाला असं वाटतंय की एखादी गोष्ट निश्चितच झाली असेल. बघा, इथे कन्फर्म नसतं की हे खरंच तसं झालं असेल म्हणून. जसं की 2 वाक्य आपण आता पाहिली की मस्ट हॅव फॉरगॉटन, तो नक्कीच विसरला असेल, तो 100% विसरलायच असं नसतं. किंवा इथे पण शी मस्ट हॅव रीच्ड होम, आपण काय म्हणतोय की ती नक्कीच घरी पोहोचली असेल, पण इथे 100% ती घरी पोहोचली असेलच असं नसतं बरं का. पण एक स्ट्रॉंग पॉसिबिलिटी असते, एक स्ट्रॉंग प्रोबॅबिलिटी असते. कारण की हा मस्ट हॅव सुद्धा आपण कशाच्या तरी बेसवरती बोलत असतो. बघा कसं, तर बघा पहिली कंडिशन काय होती की तो नक्कीच विसरला असेल. ठीक आहे, तो नक्कीच विसरला असेल. इथे बघा तुम्ही एका कंडिशनच्या बेसवरती बोलताय. कसं, तर तुम्हाला माहिती आहे तुमचा फ्रेंड जो आहे तो गडबड झाली की काम जे ते विसरतो. त्याच्या मागे खूप घाई झाली, खूप गडबडीत पडला तो की तो विसरत असतो काही गोष्टी करायच्या. मग तुम्ही त्याच्या सवयीच्या बेसिसवरती काय म्हणताय की तो नक्कीच विसरला असेल. दुसरी गोष्ट काय, तर शी मस्ट हॅव रीच्ड होम. आता समजा तुमचं कॉलेज आणि तुमची एक फ्रेंड आहे, तिचं घर आणि कॉलेज, ह्या 2 गोष्टींमधलं जे अंतर आहे ते जवळपास 25 मिनिटांचं आहे. ठीक आहे, आणि तुम्हाला जे थोडासा लेट झाला कॉलेजवरून घरी जाण्यासाठी, म्हणजे तुम्ही थोडंसं एक्स्ट्रा स्टडी वगैरे करत होता, जिथे तुमचं कॉलेज जे ते 3-3:30ला सुटतं, तिथे तुम्ही जे ते जवळपास 5 वाजेपर्यंत बसलात स्टडी करत,
आणि 5 वाजता तुमची फ्रेंड्स आहे ते घराकडे निघाली आणि आता जे येते जवळपास 5:40 झाले आहेत. किती? 5:40. आणि तुमची फ्रेंड आणि कॉलेज, ठीक आहे, तुमच्या फ्रेंडचं घर आणि कॉलेज या दोघांमध्ये अंतर किती आहे? तर 25 मिनिट्सचं. आणि इथं आता किती झालेत? 5:40. म्हणजे ती 5:25ला पोहोचली असावी, बरोबर ना, कारण की 25 मिनिटांचं अंतर आहे. हां, आता इथं 5:40 झालेत म्हणून काय म्हणताय तुम्ही? शी मस्ट हॅव रिच्ड होम. ती नक्कीच घरी पोहोचली असावी. ती नक्कीच घरी पोहोचली असेल का? कारण की जिथं 25 मिनिटं लागतात तिथं आता तर 40 मिनिटं उलटली आहेत. म्हणजे ती पोहोचलीच असावी, पण सांगता येत नाही अजून सुद्धा कन्फर्म. कारण की आपण पाहिलंय का, किंवा या लोकांनी पाहिलंय का की ती घरी पोहोचली म्हणून? नाही, किंवा तिला कॉल पण केलेला नाहीये. पण एक वेळेवरून अंदाज लावला जातो. ठीक आहे, काहीतरी एक स्ट्रॉंग एव्हिडन्स आहे ना. 25 मिनिट कुठं आणि 40 मिनिट कुठं? 25 मिनिटात माणूस पोहोचतो, पण आता तर 40 मिनिटं पलटली. सो एक स्ट्रॉंग एव्हिडन्स आहे, बरोबर. सो स्ट्रॉंग एव्हिडन्सवरती जर आपण काय बोलत असेल तर तिथे मस्ट हॅव यूज करायचा असतो. म्हणजे नक्कीच असं घडलं असेल, ज्यावेळेस आपण म्हणतो ना की नक्कीच असं घडलं असेल, मला 100% जे ते डाऊट आहे हे असंच घडलं असेल, सो अशा केसेसमध्ये आपण मस्ट हॅव यूज करू. ठीक आहे, पुढे दे मस्ट हॅव सीन द मेसेज. दे मस्ट हॅव सीन द मेसेज. त्यांनी नक्कीच मेसेज पाहिला असेल. त्यांनी नक्कीच मेसेज पाहिला असेल. समजा 2-3 लोक आहेत ग्रुपमध्ये आणि तुमच्याकडून काहीतरी एक चुकून मेसेज येते गेला व्हॉट्सअपवरती, आणि असं झालं की थोड्या वेळात तीच लोक पास झाली तुमच्याकडून आणि तुम्हाला असं दिसलं की ती लोक चिडली आहेत. आता कन्फर्म माहिती नाही बरं का तुम्हाला, पण तुम्हाला असं दिसते त्यांच्या बॉडी लँग्वेजवरून की ते चिडलेत. मग तुम्ही तुमच्या मित्राला म्हणता की अरे बघ ना ते कसे पाहतात, ते मला असं वाटतं ते चिडलेले आहेत. तुमचा मित्र काय म्हणतोय की अरे तू मेसेज पाठवला होता ना चुकून, ठीक आहे तू डिलीट केलाय तो मेसेज, पण मला असं वाटतं नक्कीच त्यांनी तो मेसेज पाहिला असेल. ठीक आहे, नक्कीच त्यांनी तो मेसेज जो आहे तो पाहिला असेल, म्हणून त्यांची बॉडी लँग्वेज अशी झाली. आता इथं खरंच तुम्हाला माहिती आहे का असं, किंवा ते जे ते बोलले आहेत का काही? तर काहीच नाही बोलले. पण तुमच्याकडं एक एव्हिडन्स आहे. काय? तर तुम्ही मेसेज पाठवला होता चुकून, जो की त्यांना राग आणू शकतो असा मेसेज होता, तो चुकून गेला होता. सो त्या मेसेजच्या बेसिसवरती तुम्ही हे सांगताय. इथे 100% कन्फर्म नसतं काहीच, पण थोडीशी पॉसिबिलिटी जास्त असते, कारण की स्ट्रॉंग एव्हिडन्स असतात ना, त्याच्या बेसिसवरती आपण बोलतो, म्हणून इथं प्रोबॅबिलिटी ही जास्त असते. ओके, सो अशा प्रकारचं सेंटेन्स बनवण्यासाठी तुम्ही व्यक्तीने सुरुवात करा. व्यक्ती यूज करून झाल्याच्या नंतर मस्ट हॅव यूज करा. मस्ट हॅवच्या नंतर तुम्हाला ऍक्शन यूज करायची, ऍक्शनची टाईप 3, आणि ऍक्शनच्या नंतर जे आहे ते एक्स्ट्रा डिटेल्स जे आहे ते तुम्ही काय करा, पुढे मेन्शन करा. फाईन. नेक्स्ट सेंटेन्स आपलं, यू मस्ट हॅव फेल्ट टायर्ड. यू मस्ट हॅव फेल्ट टायर्ड. तू निश्चितच किंवा तू नक्कीच थकला असशील, किंवा तुला निश्चितच थकल्यासारखं वाटत असावं. आता बघा इथे एक तुमचा फ्रेंड आहे जो की एका स्पोर्ट्स इव्हेंटमध्ये पार्टिसिपेट करतोय. त्यांनी पार्टिसिपेट केलं एका स्पोर्ट इव्हेंटमध्ये, दिवसभर तो त्या इव्हेंटमध्ये होता आणि संध्याकाळी जे तो घरी आला. मग तुम्ही त्याला पाहिलं, मग तुम्ही त्याला म्हणता की तो निश्चितच थकला असेल, किंवा तुला जे ते नक्कीच थकल्यासारखं वाटत असावं. आता इथे हे 100% खरं असेल का सांगता येत नाही, पण तुम्ही त्याला पाहून एक अंदाज लावला की एखादा व्यक्ती जर एखादा स्पोर्ट इव्हेंटमध्ये जर दिवसभर असेल, स्पोर्ट्समध्ये शरीर थकून जातं, सो त्या स्ट्रॉंग एव्हिडन्सच्या बेसिसवरती तुम्ही काय करताय, स्टेटमेंट देताय. ठीक आहे. तर बघा जसं मी तुम्हाला म्हटलं होतं, व्यक्तीच्या नंतर मस्ट हॅव, देन ऍक्शनचा 3rd टाईप, व शेवटी काय यूज केलेलं आहे तर एक्स्ट्रा डिटेल्स यूज केले आहेत. सेम तुम्हाला पण असंच यूज करायचं. पुढे जाऊयात आपण. आता अगेन नवीन स्ट्रक्चर आहे बघा, मे हॅव. ही मे हॅव फॉरगॉटन. ही मे हॅव फॉरगॉटन. तो बहुतेक विसरला असावा. तो बहुतेक विसरला असावा. आता बघा हे सेंटेन्स आणि हे सेंटेन्स मी मुद्दा म्हणजे ते सेम घेतलेलं आहे. का सेम घेतलेलं आहे तर एक फरक तुम्हाला दाखवण्यासाठी. ज्यावेळेस आपण मस्ट हॅव यूज करतो ना, मस्ट हॅव मध्ये सगळ्यात जास्त खूप स्ट्रॉंग पॉसिबिलिटी असते. हे पॉसिबिलिटीसाठी आपण यूज करतो. हे सुद्धा पॉसिबिलिटीसाठी आहे मे हॅव, पण मे हॅव मध्ये पॉसिबिलिटी मस्ट हॅवच्या कंपॅरिझनमध्ये थोडीशी कमी असते. ठीक आहे. मस्ट हॅव सगळ्यात जास्त आपण म्हणतो ना की मला 100% माहिती आहे, मी 100% कन्फर्म्ड आहे की हे असं असेल, नक्कीच हे असं असेल. मे हॅव मध्ये कसं असतं, थोडा आपला कॉन्फिडन्स कुठेतरी डगमगतो. ठीक आहे. 50-50 वाटत असतं आपल्याला की बहुतेक असं असेल,
बहुतेक असं झालं असेल. एवढे आपण शुअर नसतो जेवढे मस्ट हॅव मध्ये असतो. ठीक आहे. तर ज्यावेळेस तुम्ही खूपच जास्त शुअर असतात त्यावेळेस मस्ट हॅव यूज करा. जिथे म्हणजे थोडीशी गोंधळलेली अवस्था आहे, एवढे पण कन्फर्म नाही आपण, तिथे मे हॅव यूज करा. ओके. सो ही मे हॅव फॉरगॉटन, तो बहुतेक विसरला असावा. देन शी मे हॅव गॉन होम. शी मे हॅव गॉन होम, ती बहुतेक घरी गेली असावी. ओके. समजा एक व्यक्ती होती तुमच्या ग्रुपमध्ये, थोडीशी वैतागली होती आणि नंतर ती गायब झाली. मग तुम्ही म्हणताय की अरे ती कुठे गेली. मग एक जण काय म्हणतोय की अरे ती खूप थकली होती, मला वैतागल्यासारखीच ती वाढत होती, सो ती बहुतेक घरी गेली असावी. ठीक आहे, बहुतेक ती घरी गेली असावी. अगेन तेवढी श्युरिटी नाहीये जेवढी मस्ट हॅव मध्ये असते, पण इथे तुम्ही एक 50-50 किंवा 60-40चा एक अंदाज सांगताय. ठीक आहे, की ती बहुतेक घरी गेली असावी. नेक्स्ट, दे मे हॅव मिस्ड द बस. दे मे हॅव मिस्ड द बस. त्यांची बस जे ते मिस झाली असावी. बहुतेक त्यांची बस जे ते मिस झाली असावी. एक 2-3 लोक आहेत की जी बसने प्रवास करतात आणि ते नेहमी जे ते लवकर येतात कॉलेजला, पण आज जे ते थोडेसे लेट आले. तुम्ही म्हणताय की अरे ही दररोज ही मुलं जे ते खूप लवकर येतात कॉलेजला, कधीच लेट होत नाही, पण आज कसा काय लेट झाला असेल यांना. मग एक जण काय म्हणतोय की अरे बहुतेक त्यांची बस जे ते मिस झाली असावी. बघा 100% गॅरंटी आहे का? नाही. ठीक आहे, बहुतेक म्हणताय तुम्ही. बहुतेक मध्ये कसं असतं 50-50 किंवा 60-40 असतं. पुढे आधी आपण आता याचं एक स्ट्रक्चर बघूयात, म्हणजे हे सेंटेन्स कसं बनवायचं ते. बघा सुरुवातीला तुम्हाला व्यक्तीने सुरुवात करायची आहे. ज्या व्यक्तीबद्दल बोलताय तो व्यक्ती सुरुवातीला, देन मे हॅव यूज करा. मे हॅव यूज करून झाल्याच्या नंतर काय करा, ऍक्शनचं टाईप 3 म्हणजे वर्बचा थर्ड फॉर्म यूज करा. आणि शेवटी ज्या काय तुमच्या एक्स्ट्रा डिटेल्स असतील त्या पुढे जे ते मेन्शन करा. ठीक आहे, जसं इथं मेन्शन केलेले आहेत एक्स्ट्रा डिटेल्स तशा प्रकारे. अजून एक सेंटेन्स बघूयात आपण. आय मे हॅव लेफ्ट माय वॉलेट देअर. आय मे हॅव लेफ्ट माय वॉलेट देअर. मी बहुतेक माझं वॉलेट जे ते तिथंच जे ते विसरलो असावं किंवा ठेवलं असावं किंवा सोडलं असावं माझं वॉलेट तिथेच. मी समजा असं झालं की तुम्ही कुठेतरी बसला होता एखाद्या कॅन्टीनमध्ये वगैरे जेवण करायला, आणि तिथून बाहेर पडलात, तुम्ही कॉलेजमध्ये वगैरे गेलात आणि तुम्ही पाहताय तर वॉलेटच नाही तुमच्याकडे. मग तुम्ही म्हणताय की अरे कॉलेजमध्ये येण्याच्या आधी मी जे ते कॅन्टीनमध्ये होतो आणि त्यावेळेस तर माझ्याकडे वॉलेट होतं, मग वॉलेट नाही तर मी बहुतेक जे ते वॉलेट कॅन्टीनमध्ये सोडलं असावं. ठीक आहे, बहुतेक इथे तेवढी स्ट्रॉंग पॉसिबिलिटी नाहीये, पण असं वाटतंय तुम्हाला. ठीक आहे, मस्ट हॅव म्हणजे नक्कीच जवळपास तुम्ही असं म्हणू शकता मस्ट हॅवच्या केसमध्ये की 80 ते 90% असतं प्रोबॅबिलिटी. आणि मे हॅव मध्ये कसं 50-50 किंवा 60-40 असं म्हणू शकता तुम्ही. ओके. पुढे आता आपण माईट हॅव बघणार आहे. ठीक आहे, माईट हॅव हा पण प्रोबॅबिलिटीसाठीच आहे. ही माईट हॅव फॉरगॉटन. ही माईट हॅव फॉरगॉटन, तो कदाचित विसरला असावा. तो कदाचित इन्व्हाइट करायला विसरला असावा. तर इथे ज्या अर्थी माणूस कदाचित यूज करतो ना किंवा माईट हॅव यूज करतोय, इथे कसं असतं माहितीये का, प्रोबॅबिलिटी फक्त 10 ते 20% असते. म्हणजे हा कदाचित विसरलाय असं तुम्ही म्हणताय ना, तर ती विसरण्याची शक्यता फक्त 10 ते 20% आहे. तर मला 10 ते 20% असं वाटतंय की तो विसरला असावा. ठीक आहे, आणि उलट याच्या उलट जे आहे ना, ती उलट 80 ते 90% पॉसिबिलिटी आहे की तो विसरला नाहीये. आपण जी गोष्ट बोलतो ना माईट हॅव मध्ये, उलट ती गोष्ट घडण्याची शक्यता सर्वात कमी आणि त्याच्या उलटच्या गोष्टीची शक्यता सर्वात जास्त. ठीक आहे, इथं असं असू शकतं की एखाद्या व्यक्तीला इन्व्हाइट नाही केलं आणि तुमची चर्चा चालली की अरे याला का इन्व्हाइट नाही केलं, का नाही इन्व्हाइट केलं. कदाचित काहीतरी दुश्मनी असावी यांची किंवा त्या व्यक्तीच्या मनात काहीतरी राग असावा या व्यक्तीबद्दल. मग तुम्ही थोडंसं न्यूट्रल करण्यासाठी, ठीक आहे, एक न्यूट्रल करावं, त्या व्यक्तीला वाईट नको वाटायला किंवा त्या व्यक्तीमध्ये आणि त्या दुसऱ्या तुमच्या मित्रामध्ये फूट नको वाढायला म्हणून तुम्ही थोडंसं काय करताय, बॅलन्स करताय. काय अरे कदाचित तो विसरला असावा. इथे तुमचं मन पण तेवढं स्ट्रॉंग नाहीये सांगताना, पण तुम्ही वरच्या मनाने सांगताय की अरे कदाचित विसरला असावा. ठीक आहे, जिथे कदाचित तिथे शक्यता खूपच कमी, एक 10 ते 20% शक्यता आहे फक्त ती गोष्ट होण्याची. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा. पुढे, शी माईट हॅव मिस्ड द ट्रेन. शी माईट हॅव मिस्ड द ट्रेन. कदाचित तिची ट्रेन मिस झाली असावी. कदाचित तिची ट्रेन मिस झाली असावी. ज्या अर्थी तिला लेट झालाय त्या अर्थी कदाचित तिची ट्रेन जे ते मिस झाली असावी. इथे आता कदाचित यूज केलं. का कदाचित यूज केलं? सपोज बघा एक व्यक्ती, एक फ्रेंड आहे तुमची की जी नेहमीच लेट येते
आणि तिला अशी सवय आहे की कॉलेजला येता येता समजा कोण भेटलं, कोणी फ्रेंड वगैरे, तर ती खूप वेळ ते बोलत बसते वगैरे, किंवा एवढं ती पंक्च्युअल नाहीये, ठीक आहे, टायमाच्या बाबतीत. म्हणून तुम्ही काय म्हणता की अरे हिला तर रोजच लेट होतो, पण आज असं वाटतंय की कदाचित तिची ट्रेन जे ते मिस झाली असावी. बघा इथे तुम्ही तेवढे शुअर नाहीये, 10 ते 20% वाटतंय असं आपल्याला. पुढे, दे माइट हॅव चेंज देअर प्लॅन. दे माइट हॅव चेंज देअर प्लॅन. त्यांनी कदाचित त्यांचा प्लॅन जो आहे तो चेंज केला असावा. अगेन शुअरिटी आहे का तेवढी नाहीये, 10 ते 20% शुअरिटी आहे. तुम्हाला तसं वाटते, पण तुम्ही तेवढे जास्त कॉन्फिडंट नाहीये जेवढे असायला पाहिजे. ओके, तर बघा अशा प्रकारचं वाक्य बनवण्यासाठी व्यक्तीने सुरुवात करा, व्यक्तीच्या नंतर माइट हॅवच्या नंतर ऍक्शनचं थर्ड टाईप, व शेवटी एक्स्ट्रा डिटेल्स यूज करायचे आपल्याला. ठीक आहे, इथं कदाचित असतं, कदाचित म्हणजे कमी पॉसिबिलिटी, मे म्हणजे जास्त पॉसिबिलिटी, आणि मस्ट मध्ये सर्वात जास्त पॉसिबिलिटी. शेवटचं बघा, आय माइट हॅव मेड अ मिस्टेक. आय माइट हॅव मेड अ मिस्टेक. मी कदाचित चूक केली असावी, मी कदाचित चूक केली असावी. इथे काहीतरी घडलं तुमच्याकडून आणि तो निर्णय योग्य होता की अयोग्य होता हे तुम्हाला समजत नाहीये, पण तुम्हाला असं वाटतंय की कदाचित मी चूक केली असावी. ठीक आहे, कदाचित म्हणताय बघा तुम्ही, म्हणजे अजून सुद्धा तुम्हाला असं वाटतंय की नाही मी बरोबरच केलंय, पण एक छोटंसं काहीतरी घडलं असेल की त्याच्यावरून तुमचं मन थोडं शिफ्ट झालं आणि तुम्हाला असं वाटायला लागलंय की मी जे ते कदाचित चूक केली असावी. ओके, सो आपण आता काय करणार आहे, तर याच्याच निगेटिव्ह सेंटेन्सेस जे ते पाहणार आहोत. लक्षात ठेवा, पॉझिटिव्ह सेंटेन्सेसमध्ये मी तुम्हाला कंडिशन जे ते एक्सप्लेन केली होती. आता इथं काय असणार आहे, फक्त निगेटिव्ह असणार आहे. म्हणजे इथं असं झालं असतं आणि इथं काय असं झालं नसतं असं असणार आहे. ओके, तर आता आपण सुरुवात करूयात. पहिलं सेंटेन्स बघा आपलं, दे वुड नॉट हॅव कॉल्ड अस. दे वुड नॉट हॅव कॉल्ड अस. त्यांनी आपल्याला कॉल केला नसता. बघा इथं काय, तर एखादी गोष्ट केली असती, इथं काय, त्यांनी आपल्याला कॉल केला नसता असं वाटतंय तुमच्या मनाला. वुड हॅव त्यावेळेस आपण यूज करतो, त्यावेळेस म्हणजे एवढं काय आपल्याला स्ट्रॉंग एव्हिडन्स नसतो, फक्त मनाला वाटतंय म्हणून आपण ती गोष्ट बोलतोय. ठीक आहे, आपलं जस्ट एक इमॅजिनेशन, आपली जस्ट एक कल्पना. तुम्ही एक वरून जे ते 1-2-3 लोकांना जे ते ओळखताय, म्हणजे एवढं त्यांच्याबद्दल तुम्हाला डीपली माहिती नाही, ती लोक कशी आहेत काय ते, पण त्यांचा चेहरा पाहून किंवा 1-2 भेटींमध्ये तुम्ही एक अंदाज लावला, तुमचं स्वतःचं अझम्पशन की ती लोक जे ते खडूस वाटतात ते. त्याच्यामुळे मला असं वाटतं की दे वुड नॉट हॅव कॉल्ड अस. त्यांनी आपल्याला कॉल केला नसता. ठीक आहे, वरून एखाद्या गोष्टीचं अझम्पशन लावणं. पुढे, यू वुड नॉट हॅव मिस्ड द बस. यू वुड नॉट हॅव मिस्ड द बस. तू बस मिस केली नसती, तू थोडा लवकर निघला असता ना घरातून बाहेर, तर तू बस मिस नसती केली. ठीक आहे, तू बस मिस केली नसती. इथे काय, एखादी गोष्ट केली असती किंवा झाली असती, आणि इथं काय, एखादी गोष्ट केली नसती किंवा झाली नसती. थर्ड सेंटेन्स बघा, शी वुड नॉट हॅव गॉन देअर अलोन. शी वुड नॉट हॅव गॉन देअर अलोन. ती तेथे एकटी गेली नसती. ती तेथे एकटी गेली नसती. आता इथे बघा, तुम्हाला माहिती का त्या व्यक्तीबद्दल जास्त काही तर नाही माहिती, पण जस्ट एक तुमचं मन म्हणतं की मला असं वाटतं की ती तिथं एकटी गेली नसती, म्हणून तुम्ही काय सांगताय की ती तेथे एकटी गेली नसती. वुड नॉट हॅव मध्ये कसं असतं, तर एवढे एव्हिडन्सेस नसतात. इथं तुम्ही वर पाहता एखाद्या गोष्टीवरती स्टेटमेंट देत असता. तर अशा प्रकारचे स्टेटमेंट्स बनवण्यासाठी, क्रिएट करण्यासाठी आपण काय करणार आहे, व्यक्तीने सुरुवात करणार आहे. ज्या व्यक्तीबद्दल बोलायचं तो व्यक्ती, देन वुड नॉट हॅव यूज करा, आणि त्याच्यानंतर काय, तर ऍक्शनचं थर्ड टाईप, वर्बचा थर्ड फॉर्म, व शेवटी काय, तुमच्या एक्स्ट्रा डिटेल्स येतील पुढे. ओके, तर आता आपण पुढचं वाक्य बघा. दे वुड नॉट हॅव वेटेड फॉर अस. दे वुड नॉट हॅव वेटेड फॉर अस. याचा अर्थ आहे की त्यांनी आपली वाट पाहिली नसती. ठीक आहे, त्यांनी आपली वाट पाहिली नसती. अगेन याच्यामध्ये तेवढी ताकद आहे का स्टेटमेंटमध्ये, तर नाहीये ताकद. फक्त तुम्हाला असं वाटतंय वर पाहता की त्यांनी आपली वाट पाहिली नसती, आणि तुम्ही ते सांगताय स्टेटमेंट. ठीक आहे, पुढे म्हणजे बघा, याचा अर्थ असा नाही की हे बिनकामाचं स्टेटमेंट आहे किंवा हे बिनकामाचं स्ट्रक्चर आहे. असं बऱ्याच वेळा होतं बघा लाईफमध्ये, की जिथे आपल्याकडे काही प्रूफ्स नसतात, काय नसतात, पण आपण वर पाहता बघा ना, एक अंदाज देत असतो किंवा आपलं एक स्टेटमेंट देत असतो. तर अशा सिच्युएशन्समध्ये वुड नॉट हॅव यूज करा. ठीक आहे, जिथे निगेटिव्ह स्टेटमेंट द्यायचंय, जिथे तुम्हाला काहीतरी पॉझिटिव्ह स्टेटमेंट द्यायचं आहे की हे असं घडलं असतं, तिथे वुड हॅव यूज करा. स्ट्रॉंग एव्हिडन्स नाहीये, पण तुम्ही एक अंदाज सांगताय तुमचा.
ठीक आहे. कंडिशनवरती इंग्लिश जास्त लक्षात ठेवा सगळंच्या सगळं, म्हणूनच मी तुम्हाला कंडिशन बेस्ड शिकवतोय. पुढे I could not have finished the work alone. I could not have finished the work alone. मी काम जे ते एकटा संपवू शकलो नसतो. मी काम एकटा संपवू शकलो नसतो. सपोज असं झालं की एखाद्या कामावरती, एखाद्या प्रोजेक्टवरती तुमची सर्व टीम मिळून जे ते काम करते, काम खूप चांगलं झालं, काम संपलं सुद्धा, आणि ते काम खरं तर तुम्हाला मिळालं होतं, पण तुम्ही इतरांना सुद्धा इन्व्हॉल्व करून घेतलं, आणि सरते शेवटी तुम्ही काय म्हणताय की बरं झालं तुमची मला मदत झाली, तुम्ही मला बरं झालं मदत केली. का? कारण की मी हे काम एकटा पूर्ण करू शकलो नसतो. ठीक आहे. आता हे तुम्ही कशाच्या बेसिसवरती बोलताय की काम खूप मोठं होतं आणि याच्या आधी सुद्धा तुम्ही अशाच प्रकारचं काम घेतलं होतं, पण ते काय वेळेत पूर्ण झालं नाही, कारण तुम्ही एकटा काम करत होता त्याच्यामुळे. ठीक आहे. बघा, तुमच्याकडे एक्सपिरियन्स आहे, प्रिव्हियस एक वाईट अनुभव आहे, काय की तुम्ही एकट्याने काम करायला घेतलं होतं, पण ते काम काय पूर्ण करू शकला नाहीत तुम्ही, म्हणून तुम्ही त्या अनुभवाच्या बेसिसवरती काय सांगताय की मी एकटा हे काम पूर्ण करू शकलो नसतो. ठीक आहे. म्हणजे मी एकटा ते काम पूर्ण करू शकत नाही थोडक्यात. आता इथे काय होतं की एव्हिडन्स होता प्रिव्हियस पास्टचा, म्हणून तुम्ही कुड यूज केला. ओके. इथे एव्हिडन्स नसतो, इथे अनुभव नसतात, पण इथे अनुभव असतात प्रिव्हियस, किंवा काहीतरी बेस असतो स्ट्रॉंग. पुढे यू कुड नॉट हॅव रीच्ड देअर ऑन टाइम. कुड नॉट हॅव रीच्ड देअर ऑन टाइम. तू तेथे वेळेवरती पोहोचू शकला नसतास. तू तेथे वेळेवरती पोहोचू शकला नसतास. तुमचा भाऊ आहे, तुमचा भाऊ जो आहे तो दररोज बसने प्रवास करतो, आणि त्याचा काहीतरी एक इम्पॉर्टंट डे आहे, इम्पॉर्टंट इंटरव्ह्यू आहे त्याचा, आणि सो तो बसनेच चालला होता, पण तुम्ही म्हटलात की थांब मी तुला सोडतो माझ्या गाडीवरती, बसने नको जाऊस. सो तुम्ही तुमच्या भावाला ड्रॉप केलं, आणि तुम्हाला असं दिसलं की रस्त्यावरती खूप जे ते गर्दी होती वगैरे, बस पण वेळेवरती आली नाही, बसेसला लेट झालेला आहे. मग तुम्ही तुमच्या भावाला सांगताय की बघ बरं झालं मी तुला सोडलं माझ्या गाडीवरती, मी जर गाडीवरती सोडलं नसतं तर तू वेळेवरती पोहोचू शकला नसतास, तू तेथे वेळेवरती पोहोचू शकला नसतास. अगेन काय एक स्ट्रॉंग एव्हिडन्स आहे बघा, काहीतरी स्ट्रॉंग कारण आहे ना की ज्याच्या बेसिसवर तुम्ही ही गोष्ट बोलताय. He could not have completed the project in one day. He could not have completed the project in one day. तो एका दिवसामध्ये प्रोजेक्ट कंप्लीट करू शकला नसता. तो एका दिवसात प्रोजेक्ट कंप्लीट करू शकला नसता. अगेन काहीतरी स्ट्रॉंग एव्हिडन्स असावा. असं असू शकतं की प्रोजेक्ट खूप मोठा आहे आणि त्या मोठ्या प्रोजेक्टच्या बेसिसवरती असं बोललं जातंय की तो एवढा मोठा प्रोजेक्ट एका दिवसामध्ये कंप्लीट करू शकला नसता. बरं झालं तुम्ही त्याला जास्त टाइमलाईन दिली, जास्त दिवस दिले. फाईन. तर हे असं वाक्य बनवण्यासाठी काय करायचं आहे आपल्याला, तर सुरुवातीला व्यक्ती, ज्या व्यक्तीबद्दल बोलतोय आपण तो व्यक्ती सुरुवातीला यूज करा. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय पुढं, तर कुड नॉट हॅव यूज करायचंय. काय यूज करायचंय? कुड नॉट हॅव. कुड नॉट हॅव यूज करून झाल्याच्या नंतर ऍक्शनचं थर्ड टाईप V3, आणि शेवटी जे येते एक्स्ट्रा डिटेल्स यूज करा. फाईन. नेक्स्ट सेंटेन्स आपलं, शी कुड नॉट हॅव कॅरीड दॅट हेवी बॅग. शी कुड नॉट हॅव कॅरीड दॅट हेवी बॅग. ती हेवी बॅग उचलू शकली नसती. ती हेवी बॅग उचलू शकली नसती. सपोज असं झालं की तुम्हाला कुठेतरी जायचंय बाहेर, मग तुम्ही तुमचं सगळं लगेज जे ते घेतलं, प्रत्येकाला काम डिस्ट्रीब्यूट केलं की तू हे घे, तू ती बॅग घे वगैरे, आणि एक बॅग अशी होती की जी तुमच्या सिस्टरला दिली तुमच्या आईने. मग तुम्ही काय केलं, ती बॅग तुमच्या सिस्टरच्या हातातून घेतली आणि स्वतः ती जे ते कॅरी केली, आणि तुम्ही बसपर्यंत म्हणा किंवा गाडीपर्यंत ती बॅग जे ते घेऊन गेलात. आणि बॅग खूप जड होती. मग तुम्ही तुमच्या आईला सांगता, आई ही बॅग घेऊन बघ हातामध्ये किती जड बॅग आहे. ती बॅग उचलू शकली नसती. ठीक आहे, कारण की तिला तेवढं जड ओझं जे ते उचललं जात नाही. सो ती बॅग उचलू शकली नसती. मी बरं झालं बॅग उचलली. बघा इथे काहीतरी एव्हिडन्स आहे ना तुमच्याकडे. ठीक आहे, त्याच्या बेसिसवर तुम्ही हे सांगताय की ती गोष्ट करू शकली नसती. समजते? पुढे बघा, आय शुड नॉट हॅव इटन स्पायसी फूड येस्टरडे. आय शुड नॉट हॅव इटन स्पायसी फूड येस्टरडे. याचा अर्थ आहे की मी स्पायसी किंवा मसालेदार जेवण जे ते काल खायला नव्हतं पाहिजे. ठीक आहे. ज्यावेळेस बघा तुम्हाला असं वाटतंय की ही गोष्ट करायला नव्हती पाहिजे, त्यावेळेस शुड नॉट हॅव यूज करा. असं असू शकतं की या व्यक्तीला काय झालं, थोडंसं त्रास झाला, पोट खराब झालं स्पायसी फूड खाल्ल्यामुळे, म्हणून हा काय म्हणतोय की आय शुड नॉट हॅव इटन स्पायसी फूड येस्टरडे. मी काल मसालेदार जेवण खायला नव्हतं पाहिजे. पुढे,
यू शुड नॉट हॅव मिस्ड द लेक्चर. यू शुड नॉट हॅव मिस्ड द लेक्चर. तू लेक्चर मिस करायला नव्हतं पाहिजे. तू लेक्चर जे ते चुकवायला नव्हतं पाहिजे. असं असू शकतं की लेक्चरमध्ये जे लेक्चर मिस झालं तुमच्या फ्रेंडचं, त्या लेक्चरमध्ये खूप इम्पॉर्टंट गोष्टी सांगितल्या, खूप इम्पॉर्टंट टॉपिक्स जे ते शिकवले गेले, तुम्ही तेच सांगता तुमच्या फ्रेंडला अरे की खूप महत्त्वाच्या गोष्टी, खूप इम्पॉर्टंट गोष्टी शिकवल्या लेक्चरमध्ये, सो तू लेक्चर मिस करायला नव्हतं पाहिजे. ठीक आहे. पुढे, ही शुड नॉट हॅव रीच्ड द ऑफिस लेट. ही शुड नॉट हॅव रीच्ड द ऑफिस लेट. त्याने ऑफिसला उशिरा पोहोचायला पाहिजे नव्हतं, किंवा त्याने ऑफिसला उशिरा नव्हतं पोहोचायला पाहिजे. बघा, सपोज असं झालं की ऑफिसमध्ये तुमचा मित्र जे ते म्हणजे येतो वेळेवरती, पण त्याला कधी कधी लेट होतो, कधी कधी लेट होतो, पण तो नेहमी वेळेवरतीच असतो. आणि नेमकं काय झालंय, खूप इम्पॉर्टंट दिवस होता, आणि त्या दिवशी जे ते जे हेड आहेत तुमच्या कंपनीचे, ते त्या दिवशी व्हिजिट करायला आले, इन्स्पेक्शन करायला आले की कसं काम करतात ते एम्प्लॉय, ते सगळे वेळेवरती येतात की नाही. त्याने नेमका त्याच दिवशी तुमच्या फ्रेंडला जे ते लेट झाला. मग तुम्ही काय म्हणताय की आता काय चिडणार, आता जे हेड आहेत ते, त्याने जे ते ऑफिसला लेट पोहोचायला नव्हतं पाहिजे. तो लेट पोहोचला, त्याने ऑफिसला लेट नव्हतं पोहोचायला पाहिजे. ही शुड नॉट हॅव रीच द ऑफिस लेट. ओके. सो अशा प्रकारचे वाक्य बनवण्यासाठी सुरुवात करा व्यक्तीने, ज्या व्यक्तीबद्दल बोलायचे तो व्यक्ती, देन शुड नॉट हॅव. शुड नॉट हॅव यूज करायचा आहे बरं का तुम्हाला. शुड नॉट हॅवच्या नंतर ऍक्शनचं थर्ड टाईप, ठीक आहे, वर्बचा थर्ड फॉर्म, व शेवटी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन यूज करायची आहे तुम्हाला. फाईन. याचा अर्थ काय, तर एखादी गोष्ट नव्हती करायला पाहिजे, नव्हती व्हायला पाहिजे, नव्हती करायला पाहिजे, अशा गोष्टी. आता नेक्स्ट सेंटेन्स आपलं, वी शुड नॉट हॅव बुक्ड तिकीट्स टुडे. वी शुड नॉट हॅव बुक्ड तिकीट्स टुडे. आपण आज तिकीट्स बुक करायला नव्हते पाहिजे. समजा असं झालं की काल काहीतरी ऑफर होती तिकीट्सवरती, की एक तिकीट बुक केलं तर त्याच्यावरती दुसरं एक तिकीट फ्री, पण तुम्हाला हे माहिती नव्हतं. मग तुम्ही तिकीट बुक करायला गेलात आणि तुम्हाला असं कळलं की तुमचे अजून काही फ्रेंड्स जे ते मूवी पाहायला येणार आहेत. मग ते बाकीचे तुमचे फ्रेंड्स असे म्हणले की आम्ही कालच तिकीट बुक केलं, कारण काल एक ऑफर होती, एक तिकीटवरती दुसरं तिकीट फ्री. मग तुम्ही काय म्हणताय की अरे आपण जे ते कालच तिकीट बुक करायला पाहिजे होतं, आज आपण तिकीट बुक करायला नव्हतं पाहिजे. ओके, आपण आज तिकीट बुक करायला नव्हतं पाहिजे. वी शुड नॉट हॅव बुक्ड तिकीट्स टुडे. ओके. पुढे, ही मस्ट नॉट हॅव सीन माय मेसेज. ही मस्ट नॉट हॅव सीन माय मेसेज. याचा अर्थ आहे की त्याने नक्कीच माझा मेसेज पाहिला नसावा. सपोज असं झालं की काहीतरी सांगायचं होतं तुम्हाला, म्हणून तुम्ही काय केलं, एका तुमच्या फ्रेंडला जे ते मेसेज केला, पण त्याने काय रिप्लायच दिला नाही. ओके. मग तुम्ही काय म्हणताय की अरे तो नेहमी माझ्या मेसेजचा रिप्लाय देतो, किंवा तुम्हाला कॉल तरी करतो, पण ज्या अर्थी त्याने मला काही रिप्लाय दिला नाही, किंवा ज्या अर्थी त्याने मला कॉल वगैरे केला नाही, त्याचा अर्थ असा आहे की नक्कीच त्याने माझा मेसेज जो आहे तो पाहिला नसावा. ठीक आहे, नक्कीच त्याने माझा मेसेज पाहिला नसावा. ओके. इथे काय, तर नक्कीच एखादी गोष्ट झाली असावी, केली असावी. इथे काय, नक्कीच एखादी गोष्ट झाली नसावी किंवा केली नसावी. ओके. पुढे, शी मस्ट नॉट हॅव सीन द न्यूज. शी मस्ट नॉट हॅव सीन द न्यूज. तिने नक्कीच न्यूज जे ती पाहिली नसावी. ठीक आहे. समजा असं झालं की तुमच्या कॉलेजला सुट्टी आहे आणि काहीतरी अचानक आपत्कालीन घटना घडली, त्याच्यामुळे कॉलेजला जे ते सुट्टी डिक्लेअर केली सगळ्या कॉलेजेसला, आणि हे न्यूजमध्ये सुद्धा आलं होतं. तर तुमची एक फ्रेंड जे ते निघाली होती कॉलेजकडे, आणि तिला कॉलेज बंद दिसलं. मग तिने फोन केला तुम्हाला की काय झालं, कोणच दिसत नाही कॉलेजमध्ये, कॉलेजला काय सुट्टी आहे का. मग तुम्ही म्हणताय की कॉलेजला सुट्टी आहे, हे न्यूजला सुद्धा जे ते डिक्लेअर झालं. मग तुम्ही तुमच्या बाकीच्या मित्रांना ही गोष्ट सांगताय. मग दुसरा एक मित्र काय म्हणतोय की अरे ती गेली तिथे, याचा अर्थ काय की तिने न्यूज पाहिली नसावी. ठीक आहे, तिने जे ते न्यूज जे ते पाहिली नसावी, त्याच्यामुळे ती जे ते तिकडे गेली असेल. आता इथे पण आपण काय करत असतो, एखाद्या एव्हिडन्सच्या बेसिसवरती बोलत असतो बरं का. म्हणजे या वाक्यामध्ये वरचा काय एव्हिडन्स होता, तर तुमच्या मित्राने मेसेज पाहिला नाही. ठीक आहे, ही मस्ट नॉट हॅव सीन माय मेसेज. त्याने नक्कीच माझा मेसेज पाहिला नसावा. हा व्यक्ती हे कशामुळे म्हणतोय, कारण त्याचा मित्र जो येतो त्याला लगेच रिप्लाय करतो. म्हणजे अर्थ रिप्लाय लवकर नाही आला, त्याचा अर्थ काय, तर नक्कीच मेसेज पाहिला नसावा. आणि इथं ही मुलगी जे येते कॉलेजला पोहोचली, ठीक आहे, सुट्टी असताना सुद्धा, आणि हे न्यूजला डिक्लेअर झालं होतं. मग इथे
ही व्यक्ती का पोहोचते तिथे, तर नक्कीच तिने न्यूज पाहिली नसावी, कारण की या लोकांनी न्यूज पाहिली म्हणून हे कॉलेजला गेले नाहीत. पण ही जे ते कॉलेजला गेली याचा अर्थ काय, तिने नक्कीच न्यूज पाहिली नसावी. समजतंय, कुठला तरी एक स्ट्रॉंग एव्हिडन्स वरती बोलत असतो आपण मस्ट हॅव मध्ये. पुढे, दे मस्ट नॉट हॅव रिसिव्ड द ईमेल. दे मस्ट नॉट हॅव रिसिव्ड द ईमेल. त्यांना नक्कीच ईमेल मिळाला नसावा. त्यांना नक्कीच ईमेल जो तो मिळाला नसावा. पुढे, आय मस्ट नॉट हॅव एक्सप्लेन्ड इट प्रॉपरली. आय मस्ट नॉट हॅव एक्सप्लेन्ड इट प्रॉपरली. मी निश्चितच किंवा नक्कीच मला असं वाटते की मी ते त्यांना व्यवस्थित एक्सप्लेन केलं नसावं. ज्या अर्थी त्या लोकांना ती गोष्ट नीट कळली नाही, याचा अर्थ असा आहे की मी त्यांना नक्कीच ती गोष्ट नीट जे ते एक्सप्लेन केली नसावी. ओके, अशा प्रकारचे वाक्य बनवण्यासाठी व्यक्तीने सुरुवात करा. व्यक्तीच्या नंतर मस्ट नॉट हॅव, मस्ट नॉट हॅवच्या नंतर ऍक्शनचं थर्ड टाईप, शेवटी काय, तर एक्स्ट्रा डिटेल्स यूज करायचे आहेत तुम्हाला. फाईन, पुढे जाऊयात आपण. मे नॉट हॅव आहे आता. यू मे नॉट हॅव सीन माय मेसेज. यू मे नॉट हॅव सीन माय मेसेज. तू बहुतेक माझा मेसेज पाहिला नसावा. बघा, मस्ट नॉट हॅव आणि मे नॉट हॅव हे जवळपास सेम वाटतात ऐकायला, पण हे वेगळे आहेत. मस्ट नॉट हॅव मध्ये खूप स्ट्रॉंग पॉसिबिलिटी असते, खूप स्ट्रॉंग काहीतरी एक स्ट्रॉंग एव्हिडन्स आहे, एक स्ट्रॉंग हिस्ट्री आहे आणि त्याच्या बेसिसवरती आपण बोलतोय. पण मे नॉट हॅव मध्ये कसं असतं, इथे 50-50 असतं. ठीक आहे, इथं 50-50% पूर्ण कंडिशन असते किंवा 60-40. एवढं स्ट्रॉंग फिलिंग नसतो जेवढा मस्ट मध्ये असतो. इथे कमी स्ट्रॉंग फील आहे. तर इथे काय म्हणतो हा व्यक्ती, यू मे नॉट हॅव सीन माय मेसेज. तू बहुतेक माझा मेसेज पाहिला नसावा. पुढे, शी मे नॉट हॅव अंडरस्टूड द क्वेश्चन. तिला बहुतेक क्वेश्चन जो आहे तो समजला नसावा. एखादी मुलगी आहे, ती एखाद्या प्रश्नाचं उत्तर देते पण काहीतरी वेगळंच उत्तर देते, जे विचारलंय ते सांगतच नाहीये. मग इथं काय म्हणतात ते मुलं की बहुतेक तिला मेसेज जो, बहुतेक तिला क्वेश्चन समजला नसावा. ठीक आहे, बहुतेक तिला क्वेश्चन जो आहे तो नीट समजला नसावा. ठीक आहे, पण इथे अगेन 50-50 आहे बरं का. मस्ट एवढं स्ट्रॉंग नाहीये, कमी थोडीशी पॉसिबिलिटी आहे त्या गोष्टीची. पुढचा आपला क्वेश्चन, पुढचा सेंटेन्स, वी मे नॉट हॅव चेक्ड द डिटेल्स प्रॉपरली. वी मे नॉट हॅव चेक्ड द डिटेल्स प्रॉपरली. आपण बहुतेक डिटेल्स व्यवस्थित चेक केल्या नसाव्यात. काहीतरी चुकलं तुमच्याकडनं किंवा काहीतरी राहिलं, मग तुम्ही काय म्हणताय की का राहून गेलं असेल, कारण की आपण जे ते बहुतेक डिटेल्स व्यवस्थित चेक केल्या नसाव्यात. ओके, पुढे, she may not have noticed the change. She may not have noticed the change. तिने बहुतेक चेंज नोटीस केला नसावा. सपोज एखादी मुलगी आहे, असं झालं की तिचं वजन वाढलंय. ठीक आहे, आणि ती एक अशी व्यक्ती की जी स्वतःला खूप हेल्दी ठेवते, खूप हेल्थ कॉन्शियस आहे ती, पण तिचं अचानक वजन वाढलेलं असतं. तिचे काही फ्रेंड्स आहेत ते असं म्हणतात की तिचं वजन वाढतं, वेट वाढतंय, पण ती काही स्टेप्स घेत नाहीये त्या गोष्टीसाठी. दुसरे एक फ्रेंड काय म्हणते की बहुतेक तिने ती गोष्ट नोटीस केली नसावी, मला असं वाटतंय. नाहीतर ती खूप हेल्थ कॉन्शियस आहे, बहुतेक तिने ती गोष्ट नोटीस केली नसावी. पण ती जी व्यक्ती सांगते ही गोष्ट, ती पण तेवढी शुअर नाही किंवा तेवढी कन्फर्म्ड नाहीये बरं का. त्याच्यामुळे ती बहुतेक यूज करते, म्हणजे मे यूज करते. ती जर खूप कन्फर्म असती ना, मग तिने मस्ट यूज केला असता. तुम्ही जर खूप कन्फर्म्ड असताल तर मस्ट यूज करा. 50-50 वाटते किंवा 60-40 वाटते, मे यूज करा. ठीक आहे, पुढे आता बघा, हे अशा प्रकारचं स्ट्रक्चर बनवण्यासाठी व्यक्तीने सुरुवात करा. सुरुवातीला व्यक्तीच यूज करायचं तुम्हाला, देन मे नॉट हॅव यूज करायचं, देन ऍक्शनचं थर्ड टाईप V3, आणि शेवटी काय यूज करायचं तर एक्स्ट्रा डिटेल्स यूज करायचे तुम्हाला बरं का. ठीक आहे, तर पुढे जाऊयात आपण आता माईटचं बघूयात आपण. आय माईट नॉट हॅव सेव्ड युअर नंबर. आय माईट नॉट हॅव सेव्ड युअर नंबर. याचा अर्थ आहे की मी कदाचित तुझा नंबर जो आहे तो सेव्ह केला नसावा. समजा असं झालं की एखादी व्यक्ती आहे, त्या व्यक्तीचा जो आहे तो डीपी दिसत नाहीये. ठीक आहे, किंवा त्या व्यक्तीला डीपी दिसत नाही दुसऱ्या व्यक्तीला. ठीक आहे, किंवा तुम्ही स्वतःला जे आहे ते तिथं कन्सिडर करा की तुमचा जो नंबर आहे तो तुमच्या एखाद्या फ्रेंडकडे आहे आणि त्या फ्रेंडला तुमचा डीपी दिसत नाहीये. मग ती फ्रेंड तुम्हाला म्हटली की काय झालं, डीपी नाही ठेवला तू डीपी का ठेवत नाही तुझ्या व्हॉट्सअपच्या प्रोफाईलवरती. मग तुम्ही काय म्हणताय
की नाही मी तर डीपी ठेवलेला आहे माझं, तुला कसं दिसत नाहीये. मग ती म्हणते की मला दिसतच नाही तुझा डीपी. मग तुम्ही म्हणता की कदाचित मी जे तुझा नंबर सेव्ह केला नसावा त्याच्यामुळे हे असं होतंय, तुम्हाला पण तेवढं आठवत नाहीये, तुम्ही तेवढे शुअर नाहीये. ठीक आहे, इथे तेवढे शुअर नाही तुम्ही की तुम्ही खरंच तिचा नंबर सेव्ह केलाय की नाही सेव्ह केला. त्यामुळे तुम्ही काय म्हणताय, माईट यूज करताय. तुम्ही असं म्हणताय की आय माईट नॉट हॅव सेव्ड युअर नंबर, मी कदाचित तुझा नंबर जे आहे ते सेव्ह केला नसावा त्याच्यामुळे माझा डीपी जो आहे तो तुला दिसत नाहीये. ठीक आहे, आता इथे 10 to 20% एवढीच पॉसिबिलिटी असते. म्हणजे जे काय बोललं जाणार ते एवढं कन्फर्म नाहीये, ते 10 ते 20% एवढीच ताकद आहे त्याच्यामध्ये. याच्यामध्ये 50 ते 60%, याच्यामध्ये जवळपास 80 ते 90% एवढी शक्ती आहे. ठीक आहे, एखादं स्टेटमेंट जर मस्टने दिलं तर 80 ते 90% एवढं वेटेज आहे. मेने जर दिलं तर 50-60% वेटेज आहे आणि माइंडमध्ये 10 ते 20% वेटेज आहे फक्त. ठीक आहे, खूप कमी प्रोबॅबिलिटी. नेक्स्ट सेंटेन्स आपलं, वी माइट नॉट हॅव चूजन राईट ऑप्शन. वी माइट नॉट हॅव चूजन राईट ऑप्शन, आपण कदाचित योग्य ऑप्शन निवडला नसावा. ठीक आहे, काहीतरी तुम्ही जर सिलेक्ट केलं, डिसिजन घेतला, पण थोडीफार कंडिशन तुमच्या ऑपोज जाताना दिसते, एवढी पण ऑपोज नाहीये, पण त्या छोट्याशा कंडिशनमुळे थोडा तुमचा विश्वास जो आहे तो डगमगला आणि तुम्ही काय म्हणताय की वी माइट नॉट हॅव चूजन राईट ऑप्शन, आपण कदाचित योग्य ऑप्शन निवडला नसावा. बघा, अजून तुमचा कॉन्फिडन्स तेवढा पण डगमगला नाहीये म्हणून तुम्ही काय यूज करताय, माइट यूज करताय. जर खूपच कॉन्फिडन्स डगमगला असेल किंवा खूपच असं वाटतंय की अरे पूर्णपणे चुकीचा डिसिजन आहे तर मस्ट यूज केला असता. 50-50 वाटतंय तर मे यूज केला असता. आणि इथं काय वाटतंय, थोडंफार वाटतंय फक्त तुम्हाला, पूर्णपणे अजून कॉन्फिडन्स नाही ढासळला तुमचा म्हणून काय यूज केलं, माइट यूज केलं. ठीक आहे, पुढे, he might not have heard announcement. he might not have heard announcement, त्याने कदाचित अनाउन्समेंट जे ते ऐकली नसावी. ओके, आता बघा, हे अशा प्रकारचे वाक्य बनवण्यासाठी तुम्हाला सुरुवात करायची आहे व्यक्तीचा उल्लेख करा, देन माइट नॉट हॅव यूज करून झाल्याच्या नंतर तुम्हाला यूज करायचं आहे ऍक्शनचं टाईप 3 व देन तुम्हाला शेवटी एक्स्ट्रा डिटेल्स यूज करायच्या आहेत. ठीक आहे, अगेन परत एकदा सांगतोय 10 ते 20% एवढीच याची शक्ती आहे पॉसिबिलिटीची. पुढे, आय माइट नॉट हॅव लॉक्ड द डोअर. आय माइट नॉट हॅव लॉक्ड द डोअर, मी कदाचित डोअर जे ते लॉक केलं नसावं. ठीक आहे, असं झालं की आतमध्ये काहीतरी घरामध्ये मांजर शिरली, मग घरचे म्हणतात की तू तर लॉक केलं होतं डोअर, मग मांजर कशी काय शिरली. मग तुम्ही म्हणता की कदाचित मी डोअर जे ते लॉक केलं नसेल. ठीक आहे, अगेन इथं तेवढं तुम्ही शोर नाही बरं का, 10 ते 20%च वाटतंय तुम्हाला की डोअर जे ते लॉक केलं नसावं. फाईन. सो आता आपण इथे निगेटिव्ह सेंटेन्सेस सुद्धा कव्हर केले, आपण क्वेश्चन्स कव्हर करणार आहे आता. फाईन. ओके, आता आपण काय करूयात, क्वेश्चन्स बघूयात. ठीक आहे, बघा याच्यावरती सुद्धा आपल्याला नोट्स आहेत बरं का. मी तुम्हाला काय सांगत होतो, इथे वूड म्हणजे काय, तर जिथे तुम्ही काल्पनिकरित्या सांगता एखादी गोष्ट वर पाहता. वूड म्हणजे काय, जिथे काहीतरी स्ट्रॉंग शक्यता आहे, शक्यता खूप स्ट्रॉंग, तिथे कोड यूज करतोय आपण. मस्ट म्हणजे काय, तर एखादी स्ट्रॉंग कंडिशन, त्या कंडिशनच्या बेसवरती काहीतरी प्रिडिक्शन देत आहे. शुड म्हणजे काय, तर एखाद्या गोष्टीचा रिग्रेट, पश्चाताप. मे म्हणजे काय, जिथे 50-50 किंवा 60-40 वाटते. माइट म्हणजे काय, जिथे 10 ते 20% वाटतंय ते म्हणजे माइट. तर ह्या सगळ्या गोष्टींचे कंडिशन्स, याच्या सगळ्यांचं एक व्यवस्थित डिस्क्रिप्शन मी त्या नोट्समध्ये जे ते दिलेलं आहे. बघा, ह्या सगळ्या नोट्स ज्या आहेत त्या आपल्या हँड रिटन नोट्स आहेत. ठीक आहे, सगळ्या गोष्टी हँड रिटन आहेत. ज्यांना या नोट्स प्राप्त करायच्या त्यांनी काय करा, मला मेसेज करा माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती. ठीक आहे, याच्या आधी सुद्धा मला मेसेज केलेत स्टुडंट्सनी, ज्यांनी मला मेसेज केलेत त्यांना ई बुक मिळून गेले, त्यांना नोट्स मिळून गेलेले आहेत. सो तुम्हाला जर नोट्स हव्या असतील, ई बुक हव्या असतील, स्टडी मटेरियल हवा असेल, त्याला मेसेज करा तर तुम्ही मला. ठीक आहे, माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती. मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगत आलेलो आहे की इकडे तिकडे वेळ वाया घालवण्यापेक्षा किंवा इकडे तिकडे पैसे वेस्ट करण्यापेक्षा तुम्ही आपलं स्टडी मटेरियल जे ते रेफर करा. येत्या काळामध्ये आपल्या बुक्स सुद्धा येणार आहेत आणि त्या सुद्धा तुम्हाला मिळून जातील. जे आपले पहिले 20,000 सबस्क्रायबर्स असतील, त्या पहिल्या 20,000 सबस्क्रायबर्सला आपण आपल्या ॲपचा सुद्धा फ्री ॲक्सेस देणार आहे. एक ॲप सुद्धा आपण लॉन्च करतोय येत्या काही दिवसांमध्ये, जे खूप म्हणजे युजफुल असणार आहे. आणि हे जे ॲप आहे ते पहिल्या 20,000 सबस्क्रायबर्सला फ्रीमध्ये मिळणार आहे. ठीक आहे, हां. आणि तसं तर आपण हा जो प्रयत्न करतोय, हे जे आपण 30 डेजची सिरीज सुरू केलेली आहे, देन आपण MPSC इंग्लिशवरती काम करतोय, त्याच्यानंतर आता येत्या काळामध्ये आपलं इंटरव्ह्यू स्किल्स सुद्धा सुरू होणार आहे.
तर हे सगळे प्रयत्न आहे ना आपण ह्या फसवेगिरीला काहीतरी एक लगाम लावण्यासाठीच करत आहोत. कारण मी खूप पाहिलं या स्पोकन इंग्लिशच्या मार्केटमध्ये की खूप सारे क्लासेस आहेत, खूप सारे लोक आहेत, ते काय करतात, काही मिसगायडन्स करतात स्टुडंट्सला किंवा स्टुडंट्सकडून पैसे घेतात. काही लोक तर ई बुकच्या नावाखाली सुद्धा पैसे घेतात ते. आणि जर तुम्ही त्यांचं स्टडी मटेरियल पाहिलं तर त्याच्यामध्ये काहीच नसतं, नुसतं सेंटेन्सेस पाठ करा किंवा ट्रान्सलेशन करा वगैरे असं सांगितलं जातं. अशा गोष्टींमधून माणूस इंग्लिश शिकतच नाहीत. पहिली गोष्ट तर माझा अनुभव आहे, हजारो स्टुडंट्सला मी शिकवलेला आहे. माझ्या चांगल्या चांगल्या कंपनीजमध्ये असाइनमेंट्स असतात, ट्रेनिंग सेशन्स असतात. सो अनुभव खूप आहे. या अनुभवातून मला माहिती आहे की इंग्लिश जे ते कसं डेव्हलप केलं जातं. तर लोक जे करत आहेत ते प्रयत्न आहेत फक्त आणि फक्त पैसे उकळण्याचे. सो तुम्ही यांच्या जाळ्यामध्ये किंवा ट्रॅपमध्ये फसू नका. आणि स्टुडंट्सनी अशा जाळ्यामध्ये फसू नये यासाठी जे ते आम्ही प्रयत्न करत आहोत. आणि आमच्या प्रयत्नांना जे ते तुमची साथ हवी आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपली ही जी सिरीज आहे, आपला हा जो चॅनल आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, फ्रेंड्सपर्यंत पोहोचवा आपला हा जो चॅनल आहे तो. आणि तुम्ही जर अजून सुद्धा सबस्क्राईब करून ठेवलं नसेल आपल्या चॅनलला तर नक्की सबस्क्राईब करा. आणि बेल आयकन निश्चित तुम्ही ऑन करून ठेवा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन पटकन मिळून जातील आपल्या व्हिडिओजचे. ओके, तर आता आपण पुढे जाऊयात. मला मेसेज करा ज्यांना ज्यांना नोट्स हव्या आहेत आणि ई बुक हवे आहेत अशा लोकांनी. तर आता आपण क्वेश्चन्स पाहणार आहे बरं का. तर बघा क्वेश्चन आपला, वुड शी हॅव ऍक्सेप्टेड दी ऑफर. वुड शी हॅव ऍक्सेप्टेड दी ऑफर याचा अर्थ आहे की तिने जे येते ऑफर ऍक्सेप्ट केली असती का. ठीक आहे, तिने ऑफर ऍक्सेप्ट केली असती का. काहीतरी काम होतं, ठीक आहे, काहीतरी टेक्निकल काम होतं आणि ते काम करतात त्या एका व्यक्तीला द्यायचं चाललं होतं डोक्यामध्ये, पण ती व्यक्ती जे येते ती ऑफर घेईल की नाही अशी शंका कुशंका होती. म्हणून आता विचारलं जाते की जर तिला ते काम दिलं असतं तर तिने ती ऑफर ऍक्सेप्ट केली असती का. इमॅजिनेशन आहे इथं, काहीच बेस नाही किंवा काहीच एव्हिडन्स नाही. विदाउट एनी एव्हिडन्स, विदाउट एनी बेसलेस गोष्टीवरती चर्चा केली जाते, काल्पनिक. पुढे, वुड ही हॅव हेल्प यू. वुड ही हॅव हेल्प यू, त्याने तुला मदत केली असती का. ठीक आहे, त्याने तुला मदत केली असती का. तू जर त्याला मदत मागितली असती तर त्याने तुला मदत केली असती का. ठीक आहे, पुढे, वुड दे हॅव वेटेड फॉर अस. वुड दे हॅव वेटेड फॉर अस, त्यांनी आपली वाट पाहिली असती का. त्यांनी आपली वाट पाहिली असती का. बघा, एखादी गोष्ट केली असती का, एखादी गोष्ट झाली असती का हे विचारायचंय. तर वुडने सुरुवात करा. आता याचं स्ट्रक्चर बघूयात आपण. सुरुवात आपल्याला वुडने करायची, देन व्यक्तीच्या नंतर हॅव यूज करा, त्याच्यानंतर ऍक्शनचा थर्ड टाईप यूज करा, वर्बचा थर्ड फॉर्म. पण शेवटी काय यूज करायचे तर एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन यूज करायचे बरं का तुम्हाला. ठीक आहे, वुडच्या नंतर ज्या व्यक्तीबद्दल बोलायचं तो व्यक्ती, त्याच्यानंतर हॅव, देन ऍक्शनचा थर्ड टाईप व शेवटी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन. क्वेश्चन्स मध्ये आपण वुड आणि हॅव एकत्र यूज करत नाही. ठीक आहे, पुढे, वुड ही हॅव हेल्प. हा, हे तर झालं. पुढचं, वुड दे हॅव वेटेड फॉर अस. त्याच्या नेक्स्ट, वुड यू हॅव बॉट दॅट फोन. वुड यू हॅव बॉट दॅट फोन याचा अर्थ आहे की तू तो फोन विकत घेतला असता का. तू तो फोन विकत घेतला असता का. समजा असं झालं की एखादा सेकंड हँड फोन जो आहे तो चांगल्या कंडिशन मधला सेलिंगला होता आणि तुम्ही काय केलं, तो फोन जो आहे तो विकून टाकला. ठीक आहे, कुठल्या तरी दुसऱ्या व्यक्तीला सांगितला की असा असा फोन आहे म्हणून, त्या व्यक्तीने तो फोन विकत घेऊन पण टाकला. पण नंतर असं झालं की तुमचा एक क्लोज फ्रेंड आहे, त्याचा फोन जो आहे तो खराब झाला होता आणि तो सुद्धा एखादा रिफर्बिश्ड किंवा एखादा सेकंड हँड फोन जो आहे तो पाहतोय आणि तुम्हाला नंतर कळतंय. मग तुम्ही त्याला सांगताय काय की अरे एक फोन आला होता माझ्याकडे विकायसाठी, सेकंड हँडच होता, तू घेतला असता का तो फोन, असं तुम्ही विचारताय. ठीक आहे, तू तो फोन विकत घेतला असता का. वुड यू हॅव बॉट दॅट फोन. फाईन, पुढे जाऊयात आपण आता. कुड यू हॅव फिनिश्ड दी वर्क येस्टरडे. कुड यू हॅव फिनिश्ड दी वर्क येस्टरडे, तू काल काम पूर्ण करू शकला असता का. तू काल काम पूर्ण करू शकला असता का. इथे बघा, आता तुम्ही इथे डायरेक्ट आपण त्या व्यक्तीच्या ॲबिलिटीवरती बोलतोय की तुझ्याकडे तेवढी क्षमता होती का, तुझ्याकडे तेवढं स्किल होतं का, किंवा ते काम तुझ्या आवाक्यामधलं होतं का की जेणेकरून तो कालच्या काल ते काम पूर्ण करू शकला असता. इथे प्रश्न विचारला जातोय. ठीक आहे, वुडमध्ये आणि कुडमध्ये खूप फरक आहे बरं का. कुडमध्ये आपण सिच्युएशनवरती बोलतोय, कुडमध्ये आपण क्षमतेवरती बोलतोय, संधीवरती बोलतोय, शक्यतेवरती बोलतोय बरं का. ठीक आहे, आणि वुड जे ते वर आपण बोलत असतो, वरूनच बोलत असतो ती गोष्ट.
पुढे कुड दे हॅव रीच्ड अर्लियर, कुड दे हॅव रीच्ड अर्लियर, ते लवकर पोहोचू शकले असते का, ते लवकर पोहोचू शकले असते का. सपोज असं झालं की काही लोक होती की ज्यांना एका म्हणजे काहीतरी एक्स टाइम मध्ये पोहोचायचं होतं एखाद्या ठिकाणी, आणि तुम्ही असं म्हणताय की ते बसने गेले तिथे, मग ते जर कारने गेले असते त्या ठिकाणी तर ते लवकर पोहोचू शकले असते का. ठीक आहे, कुड दे हॅव रीच्ड देअर अर्लियर, ते तिथे लवकर पोहोचू शकले असते का. ठीक आहे, म्हणजे इथे बस आणि कारची तुलना केली जाते. ठीक आहे, बसची आणि कारची ॲबिलिटी स्पीडची, आणि त्या ॲबिलिटीची तुलना करून तुम्ही विचारताय प्रश्न, म्हणून इथे कुड आला बरं का. ठीक आहे, पुढे कुड ही हॅव सॉल्व्ड द प्रॉब्लेम, कुड ही हॅव सॉल्व्ड द प्रॉब्लेम, तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकला असता का. अगेन इथे ज्या व्यक्तीबद्दल विचारताय त्या व्यक्तीच्या स्किल्स, त्या व्यक्तीची पॉवर, त्या व्यक्तीचं नॉलेज किंवा त्याची क्षमता, त्याच्या बेसिसवरती प्रश्न आहे बरं का हा, की तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकला असता का, तो तेवढा कॅपेबल आहे का की तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकला असता. ठीक आहे, तर अशा प्रकारचं सेंटेन्स बनवण्यासाठी कुडने सुरुवात करा, कुडच्या नंतर व्यक्ती, व्यक्तीच्या नंतर मग हॅव यूज करायचा तुम्हाला, देन ऍक्शनचं थर्ड टाईप. ठीक आहे, प्रत्येक ठिकाणी बघा ऍक्शनचं थर्ड टाईप आपण यूज केलंय, शेवटी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन यूज करायची आहे तुम्हाला. ओके, तर आता आपण पुढचं बघूया सेंटेन्स. कुड आय हॅव हँडल द सिच्युएशन बेटर, कुड आय हॅव हँडल द सिच्युएशन बेटर, मी ती जी सिच्युएशन आहे ती अजून चांगल्या प्रकारे हँडल करू शकलो असतो का. ठीक आहे, इथे तुम्ही स्वतःच्या क्षमतेबद्दल प्रश्न विचारताय काही लोकांना की मी ती सिच्युएशन चांगल्या प्रकारे हँडल करू शकलो असतो का. ठीक आहे, लक्षात ठेवा ह्या सगळ्या गोष्टी पास्ट बद्दल बोलतोय बरं का आपण, ह्या आत्ताच्या गोष्टी नाहीत, ह्या प्रिव्हियस गोष्टी आहेत, घडून गेलेल्या गोष्टी आहेत, आणि त्या घडून गेलेल्या गोष्टींवरती विचार मंथन केलं जात आहे. सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत आपण जेवढं काही पाहिलं ते सगळं घडून गेलेलं आहे, आणि त्या घडून गेलेल्या गोष्टींवरती परत एकदा चर्चा केली जाते. ठीक आहे, तर ही गोष्ट लक्षात ठेवा. पुढे should I have told him the truth, should I have told him the truth, मी त्याला खरं सांगायला पाहिजे होतं का, मी त्याला खरं सांगायला पाहिजे होतं का. इथे कसं असतं माहितीये का, इथे तुम्ही काहीतरी सजेशन घेत असता झालेल्या गोष्टीबद्दल की मी हे असं करायला पाहिजे होतं का, मला थोडंसं मनाला असं वाटतं की मी चुकीचं केलंय, मग मी हे खरंच चुकीचं केलंय का, मी असं करायला पाहिजे होतं का, असं तुम्ही विचारत असता. लक्षात ठेवा. ठीक आहे, तो उद्देश आहे त्या स्ट्रक्चरचा, शूडच्या. पुढे शुड शी हॅव चेक्ड द ॲड्रेस, शुड शी हॅव चेक्ड द ॲड्रेस, तिने ॲड्रेस चेक करायला पाहिजे होता का, तिने ॲड्रेस चेक करायला पाहिजे होता का. शुड वी हॅव बुक्ड द तिकीट अर्लियर, शुड वी हॅव बुक्ड द तिकीट अर्लियर, आपण तिकीट लवकर बुक करायला पाहिजे होतं का. सपोज असं झालं की तुम्हाला बॅक सीट्स हव्या होत्या सिनेमा हॉलमधल्या, पण तुम्हाला बॅक सीट्स मिळाल्याच नाही, तुम्हाला इथे पुढच्या किंवा मिडल रो मधल्या सीट्स मिळाल्या, मग तुम्ही विचारता एकमेकांना की अरे आपण आधी तिकीट बुक करायला पाहिजे होतं का, की जेणेकरून आपल्याला मागच्या सीट्स मिळाल्या असत्या. अगेन इथं काय असतं, पश्चाताप असतो. तुम्हाला आधीच म्हटलं मी की असं वाटतं की मी काय चुकीचं केलंय की काय. ठीक आहे, आणि मग तो निर्णय बदलायला पाहिजे होता का, असं इथे तुम्ही विचारत असता बरं का. पुढे शुड ही हॅव अपोलोजाइज्ड, शुड ही हॅव अपोलोजाइज्ड, त्याने माफी मागायला पाहिजे होती का, त्याने माफी मागायला पाहिजे होती का. अगेन पास्ट मधल्या गोष्टी आहेत बरं का ह्या. आता हे अशा प्रकारचं वाक्य बनवण्यासाठी शुडने सुरुवात करा, शुडने सुरुवात करून झाल्याच्या नंतर ज्या व्यक्तीबद्दल बोलताय तो व्यक्ती, त्याच्यानंतर हॅव, देन ऍक्शनचा थर्ड टाईप, व शेवटी यूज करायचं आपल्याला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन. ठीक आहे, समजतंय. हा, आता आपण पुढे जाऊयात बरं का. मस्ट ही हॅव फॉरगॉटन हिज फोन, मस्ट ही हॅव फॉरगॉटन हिज फोन, तो किंवा त्याने जे ते त्याचा फोन जो आहे तो नक्कीच विसरला असेल का, तो नक्कीच त्याचा फोन विसरला असेल का. आता सपोज असं झालं की तुम्ही एखादा व्यक्ती आहे त्याच्याकडे खूप चांगला फोन आहे, कॅमेरा खूप चांगला आहे त्याच्या फोनचा, सो तुम्ही त्याला कॅमेरासाठी किंवा एक फोटो क्लिक करण्यासाठी फोन मागता, आणि तो व्यक्ती जो आहे तो थोडासा खडूस आहे. ठीक आहे, तो व्यक्ती थोडासा खडूस आहे. मग इथे तो व्यक्ती काय म्हटला की अरे मी माझा फोनच विसरलोय घरी, माझ्याकडे फोनच नाहीये, बघा चेक करा. मग तुम्ही अगेन इथं काय करताय, विचार मंथन करताय की खरंच तो त्याचा फोन विसरला असेल का घरी.
बघा ज्यावेळेस आपण असं म्हणतो ना की खरंच असं झालं असेल का, तिथं मस्टनी सुरुवात करायची असते बरं का तुम्हाला. आपण म्हणतो ना की खरंच तसं झालं असेल का, खरंच तो फोन विसरला असेल का, खरंच त्याला घरातून बाहेर पडायला उशीर झाला असेल का, तर त्यावेळेस मस्टनी सुरुवात करायची क्वेश्चनची. ओके, सो मस्ट ही हॅव फॉरगॉटन हिज फोन, तो खरंच त्याचा फोन जो येतो किंवा नक्कीच त्याचा फोन तो घरी विसरला असेल का. पुढे मस्ट शी हॅव मिस्ड द बस, मस्ट शी हॅव मिस्ड द बस, ती खरंच किंवा तिची बस खरंच मिस झाली असेल का, तिची बस खरंच मिस झाली असेल का. मस्ट दे हॅव फॉरगॉटन अबाउट द मीटिंग, मस्ट दे हॅव फॉरगॉटन अबाउट द मीटिंग, तर याचा अर्थ आहे की ते खरंच मीटिंगबद्दल विसरले असतील का. ठीक आहे, ते खरंच मीटिंगबद्दल विसरले असतील का, असा प्रश्न केला जातोय. ठीक आहे, नेक्स्ट मस्ट शी हॅव फॉरगॉटन माय नेम, मस्ट शी हॅव फॉरगॉटन माय नेम, ती खरंच माझं नाव जे ते विसरली असेल का, ती खरंच माझं नाव विसरली असेल का. ओके, हे अशा प्रकारचे प्रश्न बनवण्यासाठी मस्टने सुरुवात करा, देन व्यक्ती, व्यक्तीच्या नंतर हॅव, देन ॲक्शनचा थर्ड टाईप आणि त्याच्यानंतर यूज करा एक्स्ट्रा डिटेल्स. ठीक आहे, आता आपण पुढे जाऊयात बरं का. मे दे हॅव रीच्ड द हॉटेल, मे दे हॅव रीच्ड द हॉटेल, याचा अर्थ आहे की ते बहुतेक हॉटेलला पोहोचले असावेत का, ते बहुतेक हॉटेलला पोहोचले असावेत का. आता बघा मस्टमध्ये कसं असतं, आपण म्हणतो की खरंच असं झालं असेल का, आणि मे मध्ये काय असतं तर बहुतेक असं झालं असेल का. ज्यावेळेस आपण मस्टनी सुरुवात करतो ना तर तिथे आपल्याला एक खूप स्ट्रॉंग बिलीव्ह असतो, आणि मे मध्ये कसं असतं एवढं स्ट्रॉंग बिलीव्ह नसतो. ठीक आहे, 50-50 या 60-40. सो मे दे हॅव रीच द हॉटेल, ते बहुतेक हॉटेलला पोहोचले असावेत का. नेक्स्ट बघा, मे आय हॅव मेड अ मिस्टेक, मी बहुतेक चूक केली असावी का, मी बहुतेक चूक केली असेल का. ठीक आहे, एखादी गोष्ट जे ते काहीतरी तुम्ही सबमिट केली वगैरे किंवा काहीतरी निर्णय घेतला तुम्ही, मग तुम्ही त्याच्याबद्दल मित्रांना विचारता की मी ते चुकीचं केलं असेल का. ठीक आहे, पुढे मे ही हॅव टेकन माय बुक, मे ही हॅव टेकन माय बुक, याचा अर्थ आहे की बहुतेक त्यांनी माझी बुक घेतली असेल का, किंवा त्यांनी माझी बुक जे ते घेतली असावी का. नेक्स्ट सेंटेन्स, मे शी हॅव सीन द मेसेज, मे शी हॅव सीन द मेसेज, तिने मेसेज पाहिला असावा का, तिने मेसेज पाहिला असेल का, बहुतेक तिने मेसेज पाहिला असेल का. ठीक आहे, 50-50, तेवढे कॉन्फिडेंट नाहीये तुम्ही हा प्रश्न करताना. अशा प्रकारचे प्रश्न बनवण्यासाठी मेने सुरुवात करा, देन व्यक्ती, त्याच्यानंतर हॅव, त्याच्यानंतर ॲक्शनचा थर्ड टाईप व शेवटी एक्स्ट्रा डिटेल्स यूज करायच्यात बरं का तुम्हाला. ओके, एवढं क्लिअर आहे. आता आपण पुढे जाऊयात बरं का. माइट, माइट शी हॅव फॉरगॉटन टू लॉक द डोर, माइट शी हॅव फॉरगॉटन टू लॉक द डोर, ती कदाचित डोर लॉक करायला विसरली असेल का. आता ज्यावेळेस तुम्ही माइट यूज करताय ना त्यावेळेस जे तुम्ही ज्या गोष्टीबद्दल प्रश्न विचारताय, त्या ज्या कंडिशनबद्दल प्रश्न विचारताय, मुळात तुमचा त्या कंडिशनवरती खूप म्हणजे खूपच कमी विश्वास आहे. म्हणजे इथे तुम्ही जर डोअर लॉक करण्याबद्दल प्रश्न करताय तर ह्या गोष्टीबद्दल तुमचा बिलीव्ह खूपच कमी आहे, तुम्ही तेवढे कॉन्फिडेंट नाहीच आहे. एक 10 ते 20% तुम्ही फक्त कॉन्फिडेंट आहात त्या गोष्टीबद्दल. ठीक आहे, 10 ते 20% कॉन्फिडेंट आहात तुम्ही. म्हणजे तुम्ही काय विचारताय की ती विसरली असेल का, मग ती डोर लॉक करायला विसरली आहे ह्या गोष्टीवरती तुमचा फक्त 10 ते 20% विश्वास आहे. ठीक आहे, म्हणून इथं माइटनी क्वेश्चन केला जातोय. पुढे, माइट दे हॅव ऑर्डर्ड द रॉंग आयटम, माइट दे हॅव ऑर्डर्ड द रॉंग आयटम, तिने कदाचित चुकीची वस्तू ऑर्डर केली असेल का, तिने कदाचित चुकीची वस्तू ऑर्डर केली असेल का. पुढे, माइट वी हॅव मिस्ड समथिंग इम्पॉर्टंट, माइट वी हॅव मिस्ड समथिंग इम्पॉर्टंट, आपण कदाचित काहीतरी महत्वाचं मिस केलं असावं का, मिस केलं असेल का. ठीक आहे, पुढे, माइट दे हॅव मिसअंडरस्टूड द इन्स्ट्रक्शन्स, माइट दे हॅव मिसअंडरस्टूड द इन्स्ट्रक्शन्स, कदाचित त्यांनी सूचना ज्या आहेत त्या चुकीच्या प्रकारे समजून घेतल्या असाव्यात का.
ठीक आहे. कदाचित त्यांनी सूचना चुकीच्या प्रकारे समजून घेतल्या असाव्यात का. ठीक आहे. इथे खूपच कमी कॉन्फिडन्स आहे त्या गोष्टीबद्दल विचारताना. इथे 50-50 किंवा 60-40 कॉन्फिडन्स आहे. इथे सर्वात जास्त कॉन्फिडन्स आहे त्या गोष्टीबद्दल विचारताना. ठीक आहे. सो बघा इथे आपण पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड क्वेश्चन्स जे ते कव्हर केलेत. अगेन परत एकदा सांगतोय, नोट्स हव्या असतील, ईबुक हवा असेल, याच्यावरती डिटेल्ड हवं असेल, डिटेलिंग, सो आपल्याकडं आहे सर्व काही स्टडी मटेरियल. मला जे येतं मेसेज करा तुम्ही माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती. माझा व्हॉट्सअप नंबर तुम्हाला कमेंटमध्ये सुद्धा दिसेल आणि मी डिस्प्ले सुद्धा केला होता थोड्या वेळापूर्वी. आत्ता सुद्धा तुम्हाला माझा नंबर जो आहे तो डिस्प्ले होत असेल इथे. सो मेसेज करा मला. आणि तुम्ही अजून सुद्धा इंग्वर्स इंग्लिश अकॅडमीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, कारण की येत्या काळात खूप महत्त्वाच्या गोष्टी येणार आहे. आणि ही जे आहे आम्ही ते कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करता ही सर्व कामे जे ते आपण करत आहोत इंग्वर्स इंग्लिश अकॅडमीच्या माध्यमातून, जेणेकरून आपल्या मुलांना, आपल्या लोकांना एक इंग्लिशचं चांगलं क्वालिटी एज्युकेशन मिळावं, यासाठीच आपण हे सगळं प्रयत्न करत आहोत. ठीक आहे. सो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि आवर्जून कमेंट करा तुम्ही जर तुम्हाला हा लेसन आवडला असेल तर. फाईन. अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग इंग्वर्स इंग्लिश अकॅडमी.